नमस्कार मित्रांनो, द विजय अकॅडमीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स AI या सब्जेक्टचं बघणार आहोत. तर थर्ड इयर कॉम्प्युटर इंजिनिअरिंग 2019 पॅटर्नचे जे तुमचा सब्जेक्ट आहे, या सब्जेक्टचे वन शॉट लेक्चर आपण बघत आहोत AIचे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण युनिट नंबर 4 कव्हर करणार आहोत, नॉलेज. तर युनिट नंबर 3चा व्हिडिओ मी ऑलरेडी टाकलेला आहे चॅनलवरती, तो तुम्ही जाऊन आधी बघू शकता. त्यानंतर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जो चौथा युनिट आहे तो पूर्ण कव्हर करणार आहोत वन बाय वन. तर चौथ्या युनिटमध्ये टोटल 12 टॉपिक्स आहेत जे आपल्याला कव्हर करायचे आहेत एंड सेम एक्झामसाठी. तर या 12 टॉपिकवरतीच तुम्हाला क्वेश्चन्स विचारले जातात. तर वन बाय वन आपण सगळे कव्हर करणार आहेत, म्हणून पूर्ण व्हिडिओ बघा आणि तुमच्या मित्रांसोबत नक्कीच शेअर करा. तर नॉलेज या युनिटमध्ये नॉलेज काय असतं किंवा या युनिटमध्ये आपल्याला काय काय शिकायचं आहे, हे 12 पॉईंट्स काय काय आहेत, याच्यामध्ये कोणकोणते कन्सेप्ट आहेत, हे सगळे आपण या युनिटमध्ये शिकणार आहोत. तर मागच्या युनिटमध्ये आपण गेम थेअरीचं बघितलं होतं की AI हा गेम्समध्ये कसा यूज केला जातो किंवा त्याचा रोल काय आहे गेम्समध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार की नॉलेज कसं यूज केलं जातं AIच्या थ्रू. तर व्हिडिओला सुरुवात करूयात आणि वन बाय वन सगळे टॉपिक आपले कव्हर करूयात. तर इंट्रोडक्शन बघायचं झालं तर नॉलेजच्या या चौथ्या युनिटचं, तर युनिट नंबर 4 इज ऑल अबाउट हाऊ AI एजंट कॅन थिंक अँड रिझन युझिंग नॉलेज. तर तुमचा जो पण AI एजंट असतो कोणता पण, तो कसा थिंक करतो, कसा विचार करतो किंवा कसं त्याचं जे त्याचं जे वर्किंग असतं, त्याचा नॉलेजच्या थ्रू कसा यूज केला जातो त्या AI एजंटचा, तर ते आपण या पूर्ण युनिटमध्ये बघणार आहोत. तर याच्यामध्ये तो नॉलेजचा यूज करणार आहे, तर कोणत्या नॉलेजचा आणि कशा नॉलेजचा, कोणकोणते पार्ट आहेत त्याच्यामध्ये, ते सगळं आपण या युनिटमध्ये बघणार आहोत. तर टिल नाऊ युनिट नंबर 3 जो होता तो गेमच्या बेसिसवरती होता. तर याच्यामध्ये एजंट्स वेअर सॉल्विंग प्रॉब्लेम्स बाय सर्चिंग लाईक ट्राईंग ऑल पाथ्स इन गेम. तर गेममध्ये आपण जेव्हा आपण बघत असतो तेव्हा प्रत्येक पाथमध्ये आपण जाऊन तिथे सोल्युशन फाइंड करण्याचं तिथे बघत असतो, वर्क करत असतो. तर तुमचे जे एजंट्स राहतात ते सगळेच्या सगळे पाथ्स जे असतात ते सर्च करत असतात. तर अशा प्रकारे ते प्रॉब्लेम सॉल्व करत असतात. पण युनिट नंबर 4मध्ये आपण काय बघणार आहे की व्हॉट इफ द एजंट ॲक्च्युअली नोज थिंग्स. तर एजंटला त्या थिंग्स कशा ॲक्च्युअलमध्ये कशा माहिती असतात, तर त्याच्याबद्दल आपण या युनिटमध्ये पूर्ण बघणार आहोत. लाईक अ ह्युमन ब्रेन, जसं की आपल्याला सगळ्या गोष्टींची माहिती असते, तशीच AI एजंटला ते माहिती कुठून भेटते किंवा कशी भेटते आणि त्याच्यामध्ये काय काय असतं ते आपण या युनिटमध्ये कव्हर करणार आहोत. सो युनिट नंबर 4 कवर्स 3 बिग आयडियाज. तर युनिट नंबर 4मध्ये 3 असे सगळ्यात मेन टॉपिक आहेत जे आपल्याला बघायचे आहेत. तर सगळ्यात पहिला, हाऊ एजंट स्टोअर नॉलेज. तर तुमचा जो AI एजंट असतो तो नॉलेजला स्टोअर कसा करतो, त्याचे काही कन्सेप्ट आहेत, जसं की नॉलेज बेस एजंट्स कोणकोणते आहेत आणि उम्पस वर्ल्ड हे एक प्रॉब्लेम आहे, तो प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह केला जातो किंवा याच्यावरती कसे क्वेश्चन्स विचारले जातात ते आपल्याला बघायचं आहे. त्याच्यानंतर दुसरं म्हणजे हाऊ दे राईट आणि रिप्रेझेंट नॉलेज. तर त्या नॉलेजला ते कसे राईट करतात किंवा रिप्रेझेंट करतात ते आपल्याला बघायचे आहे. तर त्याच्यामध्ये लॉजिक काय राहतं, प्रिपोजिशनल लॉजिक काय राहतं आणि FOL हा मेन टॉपिक आहे. तर हे जे दोन आहेत याच्यावरती खूप जास्त क्वेश्चन्स विचारले जातात, PYQमध्ये पण खूप क्वेश्चन्स विचारले गेलेले आहेत. त्याच्यानंतर हाऊ दे यूज नॉलेज. तर त्या नॉलेजचा ते कसं यूज करतात त्याच्याबद्दल पण आपल्याला बघायचं आहे, जसं की इन्फरन्स, नॉलेज इंजिनिअरिंग, थेरम प्रूव्हिंग. तर हे सगळे कन्सेप्ट आपल्याला वन बाय वन कव्हर करायचे आहेत. तर हे झालं इंट्रोडक्शन फक्त युनिटचं. त्याच्यानंतर सगळ्यात पहिला टॉपिक येतो या युनिटचा, म्हणजेच लॉजिकल एजंट्स. तर लॉजिकल एजंट्स म्हणजेच काय की अ लॉजिकल एजंट इज अन एजंट दॅट युजेस लॉजिक अँड रिझनिंग टू डिसाईड व्हॉट टू डू. म्हणजे पुढचं जर एखादं काम तुम्हाला करायचं असेल तर त्याच्यामध्ये तो लॉजिक आणि रिझनिंग या दोघांचा यूज करून पुढे त्याच्यावरती काय डिसिजन घ्यायचा आहे त्याच्याबद्दल जो तुमचा लॉजिकल एजंट असतो तो एजंट वर्क करत असतो, इन्स्टेड ऑफ जस्ट सर्चिंग ऑर गेसिंग. तर मागच्या युनिटमध्ये आपण बघितलं की खूप वेळा तो काय करतो, फक्त गेस करतो आणि सर्च करतो इन्फॉर्मेशनसाठी. पण याच्यामध्ये काय करतो की तो लॉजिक लावतो आणि रिझनिंग करतो की काय करायचं आहे पुढच्या स्टेप्ससाठी. इट स्टोअर फॅक्ट्स. हा काय करतो, फॅक्ट्सला स्टोअर करतो.
about the world and uses logical rules to conclude new facts and take actions. तर एखादी ॲक्शन घेण्यासाठी तो काय करतो की वर्ल्डचं जे तुमचं जे वर्ल्ड आहे त्याचे काही फॅक्ट्स घेतो आणि लॉजिकल रूल्स बनवतो, त्याच्यानंतर न्यू फॅक्ट्स तो क्रिएट करतो आणि त्याच्यानंतर ॲक्शन्स परफॉर्म करत असतो. तर अशा प्रकारे हे जे लॉजिकल एजंट्स असतात हे लॉजिकच्या बेसवरती वर्क करत असतात. तर याच्यामध्ये काही की पॉईंट्स आहेत जसे की तुम्हाला माहिती पाहिजे. लॉजिकल एजंट हॅज नॉलेज बेस. तर लॉजिकल एजंटकडे काय असतं, नॉलेज बेस नावाची एक कन्सेप्ट असते. त्याच्यामध्ये तो काय करतो, तुमचे जे पण फॅक्ट्स आणि रूल्स असतात ते कलेक्ट करत असतो. तर एका डेटाबेस सारखंच समजून घ्या की त्याच्यात सगळं जे नॉलेज असतं ते स्टोअर करत असतो तो. त्याच्यानंतर इट युजेस इन्फरन्स म्हणजे काय की विच मीन्स डिरायव्हिंग न्यू फॅक्ट्स फ्रॉम एक्झिस्टिंग वन्स. तर आधीचे जे तुमचे पण रूल्स वगैरे जी पण इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये स्टोअर असेल त्याचा यूज करून ते काय करतं, न्यू इन्फॉर्मेशन पण क्रिएट करत असतं. त्यालाच आपण इन्फरन्स बोलतो. इट वर्क्स ऑन टेल अँड आस्क प्रिन्सिपल. तर तो सगळ्यात आधी टेल आणि आस्क या प्रिन्सिपलवरती काम करतो. तर टेल म्हणजेच काय की त्याच्यामध्ये ॲड न्यू इन्फॉर्मेशन टू केबी. तर तुमचा जो पण केबी असेल त्याच्यामध्ये तो न्यू इन्फॉर्मेशन ॲड करत असतो. आणि आस्क म्हणजेच काय की त्या इन्फॉर्मेशनचा यूज करून काही ॲन्सर्स तो क्वेरी करत असतो. तर तिथे काही ऑपरेशन वगैरे त्याला जर रन करायचे असेल आणि त्याच्यामधून काही ॲन्सर्स पाहिजेत असेल तर तो आस्क हे फंक्शन यूज करतो. तर अशा प्रकारे या दोन कन्सेप्टवरती हा प्रिन्सिपल वर्क करतो. त्याच्यानंतर इट इज बेटर दॅन सिम्पल रिफ्लेक्स एजंट्स बिकॉज इट कॅन रिझन अबाउट अनसीन सिच्युएशन्स. तर कधी कधी तुमचे जे कार्डचा गेम असतो तेव्हा तुम्हाला पुढच्याचे जे कार्ड्स असतात ते माहीत नसतात, तर तुम्ही काय करत असता, गेस करत असता. पण इथं तो पूर्ण रिझनिंग वगैरे करून तो अनसीन सिच्युएशन्स पण तो कधी कधी त्याच्यापेक्षा चांगलं काम करतो. त्याच्यानंतर इट युजेस सेंटेन्सेस रिटन इन फॉर्मल लँग्वेज लाईक लॉजिक टू रिप्रेझेंट नॉलेज. तर नॉलेज रिप्रेझेंट करण्यासाठी तो सेंटेन्सचा यूज करतो. तर अशा प्रकारे लॉजिकल एजंट्स हे वर्क करत असतात नॉलेज बेसचा यूज करून आणि त्याच्यामध्ये काही लॉजिकल रूल्स आणि न्यू फॅक्ट्स जे असतात ते क्रिएट करून तो ॲक्शन्स घेत असतो. त्याच्यानंतर काय एक एक्झाम्पल आहे, इमॅजिन अ लॉजिकल एजंट इज अ डॉक्टर. तर तुम्हाला डॉक्टर म्हणून एक लॉजिकल एजंट कसा कन्सिडर करायचा आहे. तर त्याच्यामध्ये तुमचा जो नॉलेज बेस आहे तो काय काय कंटेन करणार, इफ पेशंट हॅज फीवर अँड कफ. जर तुमच्या पेशंटला जर फीवर आणि कफ असेल तर त्याला फ्ल्यू हा होऊ शकतो. न्यू फॅक्ट काय ॲड होणार की टेलमध्ये तो काय करणार की पेशंट हॅज अ फीवर अँड कोल्ड. जी आधीची इन्फॉर्मेशन होती ती इथे स्टोअर होणार आपल्या नॉलेज बेसमध्ये टेल याच्यामध्ये. त्याच्यानंतर एजंट कंक्लूड काय करणार, आस्कमध्ये काय येणार की पेशंट मे हॅव फ्लू. तर नवा फॅक्ट जो आहे तो हा क्रिएट करतो म्हणजेच आस्क करतो आपण तिथे. तर अशी ही एक सिंपल डायग्राम आहे आपल्या लॉजिकल एजंट्सची. जर तुम्हाला क्वेश्चन विचारला तर ही डायग्राम आणि एक्झाम्पल सहित त्याचं एक्सप्लेनेशन तुम्हाला द्यायचं आहे. तर सगळ्यात पहिले येतो तुमचा एन्व्हायरमेंटमध्ये रिअल वर्ल्ड येणार तुमचं. त्यानंतर ए आय एजंट काय करणार, सेन्सर्स करणार आणि इनपुट घेणार तुमच्या एन्व्हायरमेंटकडून काय काय आहे त्याच्याकडे. तर नंतर तो इन्फरन्स करणार इंजिनकडे. तर त्याच्यामधून तुम्हाला जे पण इन्फॉर्मेशन असेल ती इकडे टेल करणार म्हणजेच काय की स्टोअर करणार नॉलेज बेसमध्ये. तर नॉलेज बेसमध्ये तुमची जी पण इन्फॉर्मेशन असेल ती सगळी इथे स्टोअर केली जाते. त्यानंतर टेल म्हणजेच काय की टेलसाठी डिसिजन जर घ्यायचा असला आपल्याला काही तर त्याच्यासाठी आस्क करणार आपण म्हणजेच डिसिजन घेणार. तर इन्फरन्स नंतर तो इथे येणार आणि इथून नंतर जे पण आपल्याला आपण तिथे न्यू फॅक्ट वगैरे क्रिएट केले त्याच्यापासून जे पण आपल्याला आउटपुट भेटेल ते ॲक्च्युएटर्स आउटपुट आपल्याला मिळेल. तर अशा प्रकारे हे सगळं वर्क करत असतं आणि इथून परत ती प्रोसेस इकडे रिअल वर्ल्डमध्ये जाणार. तर अशा प्रकारे हे वर्किंग करत असतं. याच्यामध्ये टोटल एन्व्हायरमेंट, सेन्सर म्हणजेच इनपुट, त्यानंतर इन्फरन्स, नॉलेज आणि डिसिजन ॲक्च्युएटर्स हे एजंटच्यामध्ये काम करतात. तर अशा प्रकारे लॉजिकल एजंट्स जे असतात ते तुमचे वर्क करत असतात. दुसरा पॉईंट येतो या युनिटचा, नॉलेज बेस एजंट्स. तर नॉलेज बेस एजंट्स कसे राहतात त्याच्यामध्ये काय असतं, तर नॉलेज बेस एजंट्स इज अन एजंट दॅट मेंटेन्स अ नॉलेज बेस अँड युजेस इट टू रिझन अँड डिसाईड व्हॉट टू ॲक्शन टू टेक नेक्स्ट. तर लॉजिकल एजंट्स काय करतात की लॉजिकचा प्लस त्याच्यामध्ये जे पण न्यू फॅक्ट्स तुमचे क्रिएट होणार असेल त्याचा यूज करतात. पण नॉलेज बेस काय करतात, फक्त नॉलेज बेस जे असतं तुमचं त्याला मेंटेन करून रिझनिंग आणि डिसाईड हे घेत असतात, डिसाईड करत असतात की कोणती ॲक्शन तुम्हाला नेक्स्ट ॲक्शन कोणती घ्यायची आहे. तर हे नॉलेज बेस एजंट तुमचे करत असतात. इट डज नॉट जस्ट रिॲक्ट, इट थिंक्स
युजिंग स्टोअर नॉलेज. तुमचं जे पण आधीचं नॉलेज तुम्ही स्टोअर केलेलं असतं त्याचा यूज करून ते थिंक करणार आणि त्याच्यानंतर तुमची जी पण ॲक्शन असेल ते परफॉर्म करणार. तर याच्यामध्ये टोटल की पॉईंट्स येतात, जसं की मेन याचे कंपोनेंट्स कोणकोणते आहेत. तर नॉलेज बेस, त्याच्यामध्ये आपण पूर्ण तुमचे फॅक्ट्स अबाउट द वर्ल्ड ॲज अ लॉजिकल सेंटेन्सेस तुम्ही स्टोअर करत असतात. आणि इन्फरन्स इंजिनमध्ये काय करतो आपण, युजेस नॉलेज बेस टू डिराईव्ह न्यू फॅक्ट्स अँड डिसाईड ॲक्शन्स. तर न्यू फॅक्ट जे असतात ते क्रिएट करण्यासाठी आणि डिसाईड ॲक्शन्स, तुमचे जे पण ॲक्शन्स घ्यायचे असतील तुम्हाला ते डिसाईड करण्यासाठी तुम्ही नॉलेज बेसचा यूज करून तिथे ते घेत असता. त्यानंतर इट फॉलोज 3 स्टेप सायकल एव्हरी टाईम. तर मागच्या लॉजिकलमध्ये तुम्ही बघितलं होतं की टेल आणि आस्कचा यूज करतो आपण. त्यानंतर याच्यामध्ये परफॉर्म पण येतं. तर परफॉर्म काय करतं की टेल, सगळ्यात आधी टेल येतं. टेल काय करतं, अपडेट केबी विथ न्यू परसेप्शन्स. तर त्याच्यामध्ये आपण जो तुमचे जे पण फॅक्ट्स वगैरे असतील ते स्टोअर करत असतो. आस्क काय करणार, क्वेरी करणार की तुमचा जो नॉलेज बेस असेल त्याचा यूज करून डिसाईड करणार की पुढे काय करायचं आहे. त्याच्यानंतर परफॉर्म काय करणार, तुमचं जे पण तुम्ही डिसाईड केलेली, तुमची जी पण ॲक्शन तुम्ही डिसाईड केलेली असेल ते आस्कमध्ये ती एक्झिक्यूट करणार आणि तुमची जी ॲक्शन आहे ती तिथे फिक्स होणार की कोणती ॲक्शन तिथे तुम्हाला एक्झिक्यूट करायची आहे आणि ती एक्झिक्यूट केली जाईल परफॉर्ममध्ये. त्याच्यानंतर केबी स्टार्ट विथ बॅकग्राऊंड नॉलेज गिवन ॲट स्टार्ट. तर केबी जो असतो तो पूर्ण इन्फॉर्मेशन तुमची स्टोअर करत असतो. तर त्याच्यामध्ये बॅकग्राऊंड नॉलेज पण असतं जे सगळ्यात आधी स्टोअर केलेलं असतं, तर त्याचा पण हा यूज करत असतो. न्यू फॅक्ट्स आर ॲडेड ॲज द एजंट एक्सप्लोर द एन्व्हायरमेंट. तुमचा जो एजंट असतो तो जसं तुमचं एन्व्हायरमेंट एक्सप्लोर करेल तसं तो काय करतो, जे नवीन फॅक्ट्स त्याला मिळतील ते तिथे ॲड करत असतो नॉलेज बेसमध्ये. इट इज ऑल्सो कॉल्ड नॉलेज लेवल एजंट. तर त्याला आपण नॉलेज लेवल एजंट पण असं बोलतो. द एजंट्स बिहेवियर डिपेंड्स ऑन व्हॉट इट नोज. तर एजंटचा जो बिहेवियर असतो तो कशावरती अवलंबून असतो की तो कसा त्याला काय काय माहिती आहे, नॉट जस्ट व्हॉट इट सी. तर त्याला काय काय माहिती त्याच्यावरती त्याचा बिहेवियर डिपेंड असतो. त्याच्यानंतर नॉलेज बेस एजंटची डायग्राम बघितली तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की सगळ्यात आधी परसेप्शन येतं. त्याच्यामध्ये तुमचे जे रिअल वर्ल्डचे सेन्स असतात ते येतात. त्यानंतर इनपुट देतो आपण टेलला. तर टेल काय करतं, अपडेट करतं केबीला. तुमचा जो पण नॉलेज बेस असेल त्याच्यामध्ये तुमचे रूल्स आणि फॅक्ट्स जे असतात ते स्टोअर होणार. त्याच्यानंतर तो आस्क करतो. आस्क म्हणजेच काय की तुमच्या ज्या पण क्वेरी असेल तो परफॉर्म करतो. त्यानंतर इन्फरन्समध्ये रिझनिंगचं काम करत असतो. त्यानंतर तुमचे जे पण ॲक्शन तुम्ही ठरवाल ते इथे परफॉर्म केले जातील परफॉर्म ॲक्शनमध्ये. तर तुमचं जे पण बेस्ट एक्झिक्यूट बेस्ट डिसिजन, तुमचे जे पण डिसिजन असेल ते इथे परफॉर्म केले जातात आणि जो पण फीडबॅक असेल तो परत इकडे रिअल वर्ल्डमध्ये सेंड केला जातो. तर अशा प्रकारे ही डायग्राम वर्क करते. याचं एक्झाम्पल बघायचं झालं तर तुमचं जे मेडिकल डायग्नोसिस एजंट राहतात, जसं की केबीमध्ये काय कंटेंट करणार की फीवर आहे का कफ आहे. तर हे दोघं जर असले तर तुम्ही पॉसिबल काय असू शकतं त्याचा डिसीज की फ्लू असू शकतो. तर मग फ्लू असू शकतो तर मग काय करणार तुम्ही, त्याला एक मेडिसिन तिथे प्रोव्हाइड करणार जी पण तुम्हाला दिलेली असेल डॉक्टरने. तर अशा प्रकारे तुमचा जो नॉलेज बेस असेल तो इथे वर्क करत असतो. तर याच्यामध्ये परसेप्शन काय आहे की पेशंट हॅज फीवर अँड कफ. तर हे झालं परसेप्शन. त्याच्यामध्ये टेल काय करणार, ॲड फीवर अँड कफ टू नॉलेज बेस. तर फीवर आणि कफ आहे तर मग तो नॉलेज बेसमध्ये तिथे स्टोअर करणार. त्याच्यानंतर आस्क करणार की केबी कन्क्लूड काय करणार की तुम्हाला कोणती तिथे मेडिसिन द्यायची आहे ते तो सांगणार. त्यानंतर परफॉर्म करणार म्हणजेच काय की एजंट प्रिस्क्राईब मेडिसिन एक्स, तर तो तिथे मेडिसिन एक्स त्यांना देणार. तर अशा प्रकारे हे वर्क करतं. तर त्याचं सिम्पल एक्झाम्पल आहे. त्यानंतरचा पॉईंट येतो द उम्पस वर्ल्ड. तर हा एक गेम आहे. याच्यामध्ये काय काय आहे वगैरे ते सगळे क्वेश्चन्स आपण बघू. तर हा जो टॉपिक आहे याच्यावरती सगळ्यात जास्त क्वेश्चन्स विचारले गेलेले आहेत PYQमध्ये. तर हे पण आपण बघून घेऊयात तर काय असतं. द उम्पस वर्ल्ड इज अ सिम्पल केव गेम. तर हा एक केव गेम आहे यूज टू डेमॉन्स्ट्रेट हाऊ नॉलेज बेस एजंट थिंग्स अँड रिझन युजिंग लॉजिक. तर लॉजिकचा यूज करून तुमचे जे नॉलेज बेस एजंट असतात ते कसे थिंक आणि रिझन करतात आणि त्या गेममध्ये कसे वर्क करतात केव गेममध्ये, त्याचं डेमॉन्स्ट्रेशन आपल्याला या गेममध्ये माहिती होतं. म्हणून उम्पस वर्ल्ड हा जो गेम आहे हा इथे या कन्सेप्टमध्ये ॲड केलेला आहे AIमध्ये. तर इट शोज हाऊ ॲन एजंट कॅन यूज नॉलेज बेस इन्फरन्स टू सर्वाईव्ह इन डेंजरस अननोन वर्ल्ड्स. तर तिथे काही कंडिशन्स असतात, डेंजर किंवा अननोन वर्ल्ड असतं. तर त्याच्यामध्ये कसं सर्वाईव्ह करायचं
ते या एजंटला कसं माहीत होते, तर तो काय करतो, नॉलेज बेस आणि इन्फरन्स या दोघांचा यूज करून तो तिथे सर्वाईव्ह करत असतो. तर त्याच्याबद्दल आपल्याला बघायचं आहे. तर PYQमध्ये तुम्ही बघू शकता की इथे जास्तीत जास्त पेपरमध्ये किंवा प्रत्येक पेपरमध्ये तुम्ही बघू शकता की याच्यावरती क्वेश्चन्स विचारला गेलेला आहे. तर तुम्हाला हे डिटेलमध्ये करायचं आहे ओम्पस वर्ल्डचा एन्व्हायरमेंट आणि त्याच्यामध्ये काय काय असतं ते. तर व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक आहे हा तुमच्या एक्झामसाठी. तर हा बघून घेऊयात आपण. तर तुमचं जे ओम्पस वर्ल्डचा गेम असतो त्याचं स्ट्रक्चर असं असतं आणि त्याच्यामध्ये टोटल 16 जे बॉक्स असतात ते 16 बॉक्स असतात. तुम्ही बघू शकता की एकूण आपण इथे त्याला 1 2 3 4 दिलेली आहे प्रत्येक बॉक्सला आणि इकडनं 1 2 3 4 दिलेली आहे. तर तुम्हाला हे ड्रॉ करून तिथे एक्सप्लेन करायचं आहे पूर्ण की याच्यामध्ये काय काय असतं आणि तुम्हाला काय काय करावं लागतं. तर सगळ्यात पहिले लेजंडमध्ये म्हणजेच काय की तुमच्या जे एन्व्हायरमेंट आहे त्याच्यामध्ये या गेममध्ये कोण कोण आहे. तर सगळ्यात पहिले तुमचा आहे तो एजंट. एजंट काय करतो, स्टार्ट करतो. तुमचा जो 1 आणि 1चा ब्लॉक आहे त्याच्यामध्ये तुमचा एजंट असतो. इथून तो गेमला स्टार्ट करणार. तर स्टार्ट करणार म्हणजेच काय की 1 आणि 1,1च्या त्या ब्लॉकमध्ये तो आहे सध्याच. त्यानंतर उंपस म्हणजेच काय की डेडली. तर डेडली त्यानंतर पीठ म्हणजेच काय की डेडली म्हणजे इथे मरायचे चान्सेस खूप जास्त आहेत म्हणून तुम्ही इथे डेडली हे ब्लॉक्स असतात. तर तुम्ही इथे बघू शकता की कलर जो आहे तुमचा 2,3 जो आहे इथे उंपस असू शकतो. त्याच्यानंतर पीठ. तर पीठ जो आहे तुमचा डेडली असतो. तर तुम्ही बघू शकता की इथे तुमचा पीठ दिलेला आहे. म्हणजे इथे जर तुम्ही या उंपसच्या आणि पीठच्या बॉक्समध्ये जर तुम्ही एंटर केलं तर तुमचे जे मरायचे चान्सेस आहेत ते जास्त असतात तुमच्या एजंटचे. त्यानंतर गोल्ड म्हणजे तुमचं जे गोल आहे तुम्हाला या गोलपर्यंत जायचं आहे प्रत्येक बॉक्सचा यूज करून. तर गोल्डपर्यंत जाण्यासाठी तुम्हाला जे पण बॉक्सेस तिथे पाहिजेत तर हे तुमचं गोल असेल, तुमच्या एजंटचं गोल असेल तर इथेपर्यंत तुम्हाला जायचं असतं. तर हे 4,3च्या बॉक्समध्ये आपल्याला दिलेला आहे. त्यानंतर ब्रिज म्हणजेच काय की हा एक आवाज आहे. तो आवाज काय सांगतो आपल्याला की जवळच्या बॉक्समध्ये पीठ आहे कुठेतरी. तर हे झालं ब्रिज तुमचं. म्हणजेच काय की पीठचा बॉक्स जर नेक्स्ट असेल तर त्याच्या आधी तुम्हाला ब्रिज हा माहिती होणार, आवाज येणार तुम्हाला की नेक्स्ट ब्लॉक्समध्ये पीठ येणार आहे आपल्याला. तसंच या साईडनं पण पीठ आहे तर तुम्हाला इथे माहिती होणार की तुम्हाला आवाज येणार तुमच्या एजंटला की पुढे पीठ आहे म्हणून. तर त्याच्यानंतरचा जो कंपोनेंट येतो तो आहे स्ट्रेंथ. तर स्ट्रेंथ काय असतो की हा पण एक सेन्स आहे की तुमच्या एजंट जेव्हा पुढच्या ब्लॉकमध्ये जाणार असेल तेव्हा त्याच्या नेक्स्टच्या ब्लॉक्समध्ये जर उंपस असेल तिथे उंपस म्हणजेच काय की एक तुमचा जो असा एखादा तिथे तुम्हाला कोणीतरी मारायला येणार आहे असं समजून घ्या. तर स्ट्रेंथ जो असतो हा एक सेन्स आहे जो आपल्याला सांगतो की पुढच्या एखाद्या बॉक्समध्ये उंपस असू शकतो. तर तुम्ही इथे बघू शकता की हा जो बॉक्स आहे 2,2चा तर इथे स्ट्रेंथ आपल्याला दिलेला आहे. म्हणजेच काय की नेक्स्ट बॉक्समध्ये कुठेतरी उंपस अवेलेबल आहे, तिथे तुम्ही जाऊ नाही शकत. तर अशा प्रकारे जे असतात ते सगळे तुमचे कंपोनेंट्स असतात उंपस वर्ल्डमध्ये. त्याच्यानंतर पर्सेप म्हणजेच काय की इथे स्ट्रेंथचा आवाज आला तर तुम्हाला समजायला पाहिजे की कोणत्या तरी बॉक्समध्ये जवळच उंपस आहे. त्यानंतर ब्रीथचा आवाज जर आला तुम्हाला तर तिथे समजायला पाहिजे की कुठेतरी पीठ आहे. त्यानंतर ग्लिटरचा आवाज जर आला तुम्हाला तर तिथे समजायला पाहिजे की कुठेतरी गोल्ड आहेच म्हणजेच आपल्याला काय करायचं आहे तिथे गोल आपल्याला भेटत आहे. त्यानंतर स्क्रीमचा आवाज जर आला तर उंपस जो असतो तुमचा तो डेड झालेला असतो. तर अशा प्रकारे जे परसेप्ट असतात तुमचे ते तुम्हाला माहिती पाहिजे. तर हे झालं पूर्ण स्ट्रक्चर तुमच्या डायग्रामचं. त्याच्यानंतर एक्सप्लेनेशनसाठी तुम्ही बघू शकता इथे की 4x4चा ग्रीड असतो. त्याच्यामध्ये 16 रूम्स असतात, टोटल 16 ब्लॉक्स असतात. त्यानंतर द एजंट स्टार्ट ॲट पोझिशन 1,1 म्हणजेच तुमचा जो एजंट असतो तो इथे 1,1 बॉटम लेफ्ट साईडने स्टार्ट करत असतो. त्यानंतर उंपस असतो तो एक मॉन्स्टर असतो, तो काय करतो तुमच्या एजंटला किल करण्यासाठी तिथे आलेला असतो. त्यानंतर पीठ काय आहे की एक पूर्ण गड्डा आहे तुम्ही बोलू शकता त्याला की तिथे गेल्यानंतर जेव्हा पण तुमचा एजंट तिथे एंटर करेल तर तो तिथे डाय होईल. त्यानंतर गोल्ड जे आहे तुमचं जे फायनल जे गोल आहे ते तुम्ही त्याला बोलू शकता, तिथे तुम्हाला पोचायचं असतं. त्यानंतर एजंट जो आहे तो स्टार्ट करतो 1,1 या ब्लॉकपासून. द एजंट कॅनॉट सी द होल ग्रीड. तर तुमचा जो पण एजंट असेल तो पूर्ण जे बॉक्सेस असते तुमचा जे पूर्ण ग्रीड असतो तो त्यांना माहिती नसतो की कुठं काय आहे. इट ओनली सेन्सेस नियर बाय रूम्स. तो फक्त सेन्स करू शकतो तिथे काय काय आहे. तर सेन्सेससाठी तुमचे जे कन्सेप्ट आहेत ते कोणकोणते आहेत तुम्हाला सांगितलं की स्ट्रेंथ आहेत. तर
स्टेनचा जर आवाज आला तुम्हाला किंवा सेन्स जर झाला तर तुम्हाला समजून घ्यायचं आहे की जवळपास उंपस आहे म्हणून जवळच्या रूममध्ये. त्यानंतर ब्रीजचा आवाज आला तर पीठ आहे असं समजून घ्यायचं. त्यानंतर ग्लिटरचा जर सेन्स झाला तर तिथे तुम्हाला समजायचं आहे की गोल्ड आहे, जवळच तुमचं गोल जे आहे ते येणार आहे. त्यानंतर बूमचा आवाज आला तर तुम्हाला समजून घ्यायचं आहे की तिथे जवळपास वाल तुम्हाला हिट होणार आहे. त्यानंतर स्क्रीमचा आवाज आला तर तुमचा जो उंपस असतो तो किल्ड झालेला आहे असं तुम्हाला हे सगळे जे पॉईंट्स आहेत हे तुम्हाला एक्सप्लेन करायचे आहेत. उंपस वरचा जर कोणता पण क्वेश्चन आला तर तुम्हाला हे तिथे एक्सप्लेन करायचे आहेत. त्याच्यानंतर याच्यामध्ये जो तुमचा कन्सेप्ट आहे तो PEASचं डिस्क्रिप्शन तुम्हाला तिथे विचारलं जातं. तर एजंट युजेस लॉजिक टू फिगर आउट सेफ रूम्स. तर एजंटला सेफ रूम्समध्ये जायचं असतं तर तिथे तो लॉजिकचा यूज करतो विदाउट एंटरिंग एनी डेंजरस वन्स. तर जे तुमचे जे डेंजरस ब्लॉक असतात त्याचा तो अवॉइड करून तिथे गोलपाशी जाण्याचा प्रयत्न करत असतो. तर त्याच्यामध्ये PEAS हे जे कन्सेप्ट आहे हा यूज केला जातो. त्याचं डिस्क्रिप्शन कसं आहे तर सगळ्यात पहिला P जो आहे तो परफॉर्मन्सचा बेस आहे. परफॉर्मन्स वरती काय तुम्हाला गोल्डपाशी जायचं आहे, म्हणजेच काय की गोलपाशी जायचं आहे. तर गोल त्याच्यानंतर तुम्हाला तिथे अलाइव्ह राहायचं आहे, म्हणजे डाय नाही झाले पाहिजे तुम्ही, आणि ॲरोचा यूज करायचा आहे. तर हे झालं परफॉर्मन्स की तो कसा परफॉर्म करणार त्या बॉक्समध्ये, त्या वर्ल्डमध्ये. त्यानंतर एन्व्हायरमेंटमध्ये मग तिथे कोणकोणते तुमचे जे कंपोनेंट्स असतात ते तुम्हाला माहिती पाहिजे. जसं की 4x4चा ग्रीड आहे, त्याच्यामध्ये 16 रूम्स आहेत. त्याच्यानंतर उंपस येतो, पीठ येतो, गोल्ड येतो. तुम्हाला हे सगळं माहिती पाहिजे कोणकोणते कंपोनेंट्स असतात. त्यानंतर ॲक्च्युएटर म्हणजेच काय की तुम्ही जे पण सेन्सेस वगैरे असतात त्याच्यामध्ये ॲक्च्युएटर्स कोणकोणते आहेत. तर मूव्ह फॉरवर्ड होणार की मूव्ह बॅकवर्ड होणार, त्याच्यानंतर टर्न करणार आपण की ग्रॅब करणार की शूट करणार, हे जे तुमचे मूव्ज असतात, ॲक्शन्स असतात ते तुम्हाला माहिती पाहिजे. ते सगळे इथे डिस्क्राईब करायचे आहेत तुम्हाला. त्यानंतर सेन्सरमध्ये आपण बघितलं की आवाजमध्ये स्टेन्स, ब्रीज, त्यानंतर ग्लिटर, बूम आणि स्क्रीम. तर असे जे आवाज असतात ते तुम्हाला माहिती पाहिजे की सेन्स एजंट जो सेन्स करतो त्याच्याबद्दल. तर अशा प्रकारे PEASचं डिस्क्रिप्शन आहे, हे तुम्ही बघू शकता. हे शॉर्टमध्ये आहे पण तुम्हाला तिथे जर विचारलं एक्झाममध्ये तर तुम्हाला हे सगळं 1 बाय 1 एक्सप्लेन करायचं आहे. जसं की स्टेन्स जो आहे तो कशासाठी यूज केला जातो त्याची एक लाईन लिहायची, एलॅबोरेट करायचं आहे प्रत्येक पॉईंटला या. तर तुम्ही ते तर लिहू शकता थेरीसाठी. तर अशा प्रकारे जो उंपस वर्ल्डचा जो प्रॉब्लेम असतो तो इथे डायग्रामसहित मी तुम्हाला त्याचं डिस्क्रिप्शन सांगितलेलं आहे. त्याच्यानंतरचा टॉपिक आहे तो लॉजिक. तर लॉजिक काय आहे त्याच्यामध्ये बघून घेऊयात. तर लॉजिक इज अ फॉर्मल लँग्वेज यूज टू रिप्रेझेंट नॉलेज अँड ड्रॉ कन्क्लुजन फ्रॉम इट. तर नॉलेजला कसं रिप्रेझेंट केलं जातं आणि त्याच्यामधून काय काय आपण कन्क्लुजन काढतो आणि त्याला कसं ड्रॉ केलं जातं, तर हे सगळं आपल्याला लॉजिक सांगत असतं. तर लॉजिक काय आहे, एक फॉर्मल लँग्वेज आहे. तर ती लँग्वेज काय करते, रिप्रेझेंट करते तुमच्या लँग्वेजला, नॉलेजला. इन AI लॉजिक हेल्प्स एजंट राईट डाऊन फॅक्ट्स अँड रूल्स इट इन अ पर्सिव्ह वे सो दे कॅन रिझन करेक्टली. तर तुमचे जे एजंट असतात त्यांना रिझन करायचं असतं की त्याच्यामधून काहीतरी फाइंड करायचं असतं, त्याच्यासाठी ते कसे राईट करतात तुमचे फॅक्ट्स आणि रूल्स. तर लॉजिक काय करतं याच्यासाठी तुम्हाला हेल्प करत असतं. तर याच्यामध्ये लॉजिकमध्ये फॉर्मलिझममध्ये टोटल 2 टॉपिक आहेत जे तुम्हाला माहिती पाहिजे. सगळ्यात पहिला प्रोपोजिशनल लॉजिक आणि दुसरा म्हणजेच FOL फर्स्ट ऑर्डर लॉजिक. तर हे 2 मेन टॉपिक आहे, याच्यावरती क्वेश्चन्स विचारले जातात. तर हे तुम्हाला माहिती पाहिजे. तर सिंपल डायग्राममध्ये आपण बघू शकतो की सगळ्यात पहिला जो लॉजिक आहे तुमचा त्याच्यामध्ये ट्रू आणि फॉल्सचे स्टेटमेंट यूज केले जातात. आणि दुसरा FOL जो आहे तुमचा त्याच्यामध्ये ऑब्जेक्ट आणि रिलेशन्स जे असतात त्यांचा यूज केला जातो. तर याचे पण 2 पार्ट आहेत, एक सिंटॅक्स आणि एक सेमॅन्टिक्स. तर हे आपण पूर्ण डिटेलमध्ये बघणार आहोत एक एक टॉपिक. आणि FOLमध्ये असतं इंटेलमेंट. तर इंटेलमेंट काय असतं, त्याच्यामध्ये कोणता रूल आपण यूज करतो ते सगळं आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. त्यानंतर सिंटॅक्स जो आहे, सिंटॅक्स आणि सेमॅन्टिक्समध्ये काय काय आहे ते पण आपण बघणार आहोत. तर हे फक्त वरच्यावर तुम्हाला माहीत पाहिजे होतं की लॉजिकमध्ये 2 पार्ट येतात आणि त्याच्यामध्ये पण PLमध्ये पण 2 पार्ट येतात आणि FOLमध्ये 1 पार्ट येतो. तर हे तुम्हाला वरच्यावर माहिती पाहिजे. त्याच्यानंतर तुम्ही ते 1 बाय 1 आपण ते डिटेलमध्ये बघूयात. तर लॉजिक हॅज 2 मेन थिंग्स. पहिला म्हणजेच सिंटॅक्स आणि सेमॅन्टिक. तुमचा जो लॉजिक असेल त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला येतो सिंटॅक्स आणि सेमॅन्टिक्स. कशामध्ये, PLमध्ये, प्रोपोजिशनल लॉजिकमध्ये. तर याच्यामध्ये सिंटॅक्स जो असतो तो काय सांगतो, तुमचा द ग्रामर रूल्स सांगत असतो तुम्हाला. जे पण लॉजिकमध्ये तुम्ही ग्रामर रूल्स यूज करत असतात, जसं की हाऊ टू राईट सेंटेन्सेस करेक्टली. तर
तुम्ही जे सेंटेन्स यूज करत असतात ते कसे राईट करायचे करेक्टली त्याच्याबद्दल हा सिंटॅक्स आपल्याला सांगत असतो. त्यानंतर सेमॅन्टिक्स म्हणजेच काय की द मीनिंग ऑफ दोज सेंटेन्सेस. तर त्या सेंटेन्सेसचा मीनिंग म्हणजेच काय की सेमॅन्टिक. त्याच्यामध्ये आपण बघू शकतो की व्हॉट इज ट्रू, व्हॉट इज फॉल्स, त्याच्याबद्दल आपण इथे बघत असतो सेमॅन्टिक्समध्ये की कोणतं स्टेटमेंट हे ट्रू आहे, कोणतं सेंटेन्स हे फॉल्स आहे, त्याच्याबद्दल हे सांगत असतो. अ सेंटेन्स इन अ लॉजिक इज कॉल्ड प्रोपोजिशन. तर प्रत्येक सेंटेन्सला आपण लॉजिकमधल्या काय बोलत असतो, प्रोपोजिशन. त्याच्यामध्ये तुमचं जे पण लॉजिक असेल ते काय चेक करतं की ट्रू आहे तुमचं सेंटेन्स की फॉल आहे, त्याच्याबद्दल ते चेक करत असतं. जर तुमचं सेंटेन्स जर ऑलवेज ट्रू असेल तर तो टॉटॉलॉजी आपण त्याला बोलत असतो. त्यानंतर तुमचं जे सेंटेन्स असेल ते जर फॉल्स येत असेल तिथे तर त्याला आपण कॉन्ट्राडिक्शन असा वर्ड यूज करत असतो. त्याच्यानंतरचा पॉईंट येतो इंटेलमेंट. आता इंटेलमेंट म्हणजेच काय की इंटेल्स अ सेंटेन्स अल्फा मीन्स. याचा अर्थ काय होतो या रूलचा की तुमचा जो केबी असतो तो जर ट्रू असेल तर तुमचा जो अल्फा असतो तो पण ट्रूच असणार. जर तुम्हाला एखादी कंडिशन जर दिलेली असेल, जर ती ट्रू असेल तर त्याच्या पुढची जी कंडिशन असेल ती पण ट्रू असेल, हा रूल असा सांगत असतो. तर त्याच्यामध्ये पहिली जी कंडिशन असते ते तुमचा केबी येणार, म्हणजेच काय की तुमचा नॉलेज बेस येणार आणि त्याच्यामध्ये फॅक्ट्स आणि रूल्स जे असतात ते स्टोअर असतात तुमचे. तर असं जे एंटेलमेंट असतं ते तिथे यूज होत असतं तुमच्या FOL मध्ये, फर्स्ट ऑर्डर लॉजिकमध्ये. त्यानंतरचा टॉपिक येतो इन्फरन्स म्हणजेच काय की डिरायव्हिंग न्यू सेंटेन्सेस फ्रॉम एक्झिस्टिंग वन. आता केबीमध्ये खूप सारे आधीचे जे स्टोअर केलेले तुमचा जो डेटा असतो त्याच्यापासून त्याचा यूज करून जे तुम्ही नवे सेंटेन्सेस तिथे डिराईव्ह करत असतात त्यालाच आपण इन्फरन्स असं बोलतो. इफ डिराईव्ह करेक्टली इट इज कॉल्ड साऊंड इन्फरन्स. जर ते करेक्टली जर तुम्ही डिराईव्ह केले करेक्ट असेल तर त्याला आपण साऊंड इन्फरन्स असं बोलतो. त्याच्यानंतर 2 मेन टाईप्स ऑफ लॉजिक यूज इन AI. तर तुम्हाला सांगितले की लॉजिकचे 2 टाईप्स कोणते आहेत मेन. पहिला आहे तो प्रोपोजिशनल लॉजिक म्हणजेच PL डील्स विथ सिम्पल ट्रू फॉल्स स्टेटमेंट. ट्रू आणि फॉल्स स्टेटमेंट्समध्ये हा डील करत असतो. त्यानंतर येतो फर्स्ट ऑर्डर लॉजिक, त्याला आपण FOL बोलतो. हा काय करतो, ऑब्जेक्ट आणि रिलेशनशिप आणि क्वांटिफायर जो असतो त्याच्यासोबत डील करत असतो. तर अशा प्रकारे याचं जे इंट्रो होतं ते मी तुम्हाला इथे समजून सांगितलं सगळं. त्याच्यानंतर येतं प्रोपोजिशनल लॉजिक. तर PL हे आपल्याला डिटेलमध्ये बघायचं आहे कारण याच्यावरती क्वेश्चन्स विचारले जातात. तर प्रोपोजिशनल लॉजिक PL जो आहे तुमचा हा सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ लॉजिक आहे. म्हणजेच लॉजिकचा सगळ्यात सोपा जो फॉर्म आहे हा याला आपण बोलू शकतो. वेअर वी राईट सेंटेन्सेस दॅट आर आयदर ट्रू ऑर फॉल्स, नथिंग इन बिटवीन. तर याचे जे सेंटेन्सेस असतात, स्टेटमेंट्स असतात ते एकतर ट्रूमध्ये असतात किंवा फॉल्समध्ये असतात, त्याच्याशिवाय याच्यामध्ये काही दुसरं येत नाही. ईच स्टेटमेंट इज कॉल्ड प्रोपोजिशन. तर प्रत्येक स्टेटमेंटला आपण प्रत्येक सेंटेन्सला तिथं प्रोपोजिशन असं बोलत असतो. त्यानंतर की पॉईंट्स बघायचे झाले तर याच्यामध्ये आपण ट्रूथ टेबलचा यूज करत असतो टू चेक ऑल पॉसिबल ट्रू आणि फॉल कॉम्बिनेशनचा. जे चेक करायचं असलं आपल्याला पॉसिबल ट्रू आणि फॉल्सचे कॉम्बिनेशन त्याच्यामध्ये आपण ट्रूथ टेबलचा यूज करत असतो. त्यानंतर अ मॉडेल इज एन असाइनमेंट ऑफ ट्रू फॉल्स ऑल सिम्बॉल्स टू ऑल सिम्बॉल्स. तर याच्यामध्ये सिम्बॉल्समध्ये आपण मॉडेलचा यूज करत असतो. त्यानंतर व्हॅलिड सेंटेन्स इज इक्वल्स टू ट्रू इन ऑल मॉडेल्स. तर तुमचा जो पण मॉडेल असेल त्याच्यामध्ये जर सगळ्या व्हॅल्यूज जर ट्रू येत असेल, तिथे टॉटॉलॉजी जर येत असेल तर त्याच्यामध्ये आपण काय करणार, व्हॅलिड सेंटेन्स बोलणार त्याला, म्हणजेच ते सेंटेन्स करेक्ट आहे. त्याच्यानंतरचा टॉपिक येतो सॅटिस्फिएबल सेंटेन्स. म्हणजेच काय की ॲटलिस्ट तुमचा जो पण मॉडेल असेल त्याच्यामध्ये जर एक व्हॅल्यू जरी तिथे सॅटिस्फाय झाली तर त्याला आपण सॅटिस्फिएबल सेंटेन्स असं बोलणार. आणि त्याच्यानंतर अनसॅटिस्फिएबल म्हणजे त्याच्यामध्ये फॉल्स इन ऑल मॉडेल्स. तर जर तुमच्या मॉडेलमध्ये जर सगळ्या व्हॅल्यूज तिथे जर फॉल्स असेल तर त्याला आपण कॉन्ट्राडिक्शन असं बोलणार. तर हे झाले काही की कन्सेप्ट जे तुम्हाला माहिती पाहिजे होते PL मध्ये. त्याच्यानंतर अ प्रोपोजिशन इज अ सिम्पल डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स. तर तुमचं जे प्रोपोजिशन असतं ते सिम्पल डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स असतं. त्याच्यामध्ये ट्रू आणि फॉल्स आपल्याला सांगायचं असतं. जसं की एक्झाम्पलमध्ये तुम्ही बघू शकता इट इज रेनिंग, ते ट्रू किंवा फॉल्स याच्यामध्ये आपण ओळखणार. तर अशा प्रकारे लॉजिकचा यूज करत असतो आपण इथे प्रोपोजिशनचा यूज करून. तर याच्यामध्ये प्रोपोजिशन्स आर रिप्रेझेंट बाय सिम्बॉल्स लाईक PQR. तर याच्यामध्ये आपण सिम्बॉल्सचा यूज करून त्याला रिप्रेझेंट करत असतो. त्याच्यामध्ये PQRचा यूज करत असतो आपण.
तुम्ही इथे एक्झाम्पलसाठी बघू शकता की लॉजिकल जे कनेक्टिव्स असतात जे सगळ्यात जास्त यूज केले जातात प्रोपोजिशनमध्ये ते कोणकोणते आहेत, तर हे तुम्हाला एक्सप्लेन करायचे आहेत जर PL वरती क्वेश्चन विचारला तर थिअरीमध्ये. तर सगळ्यात पहिला आहे तो नॉट. नॉटचं सिम्बॉल असं असतं तर त्याला आपण नॉट बोलतो, त्यालाच आपण निगेशन पण बोलत असतो. तर पीचा यूज करून आपण तिथे तो सिम्बॉल जर दिला त्याच्या आधी तर त्याला आपण बोलतो निगेशन ऑफ पी, म्हणजेच काय की नॉट पी. त्याच्यानंतर दुसरा जो आहे तो आहे अँड. अँडचा सिम्बॉल आपण असा देत असतो त्यालाच आपण कंजक्शन बोलत असतो. त्याचा मिनिंग होतो की पी अँड क्यू, म्हणजेच काय की पी आणि क्यू असे दोन तिथे कनेक्टिव्स अटॅच केले जातात, कनेक्ट केले जातात. त्यानंतरचा आहे तो ऑर. ऑरचा सिम्बॉल असा आहे व्ही सारखा, त्यालाच आपण डिसजंक्शन बोलतो. पी ऑर क्यू त्याला आपण असं कनेक्ट करत असतो, त्याचा मिनिंग होतो पी ऑर क्यू. त्याच्यानंतर इम्प्लाइज. इम्प्लाइजसाठी आपण एक ॲरो असा देत असतो, त्याचं सिम्बॉल आहे ते, त्याला आपण इम्प्लिकेशन बोलतो. इम्प्लिकेशन आपण पी इम्प्लाइज क्यू असं बोलत असतो. इफ पी देन क्यू अशी कंडिशन तिथे त्याचा मिनिंग होतो. त्यानंतर बाय कंडिशनलमध्ये तुम्ही बघू शकता की दोन्ही साईडला ॲरो तिथे येतात. त्याच्यामध्ये पी बाय डायरेक्शनल तुमचा जो ॲरो असतो तो आपण तिथे यूज करतो. आणि क्यू त्याचा मिनिंग असा होतो की पी जर असेल अँड ओनली इफ क्यू, पी इफ अँड ओनली इफ क्यू असा त्याचा मिनिंग होतो. तर अशा प्रकारे जे तुमचे बेसिक किंवा कॉमन जे लॉजिकल कनेक्टिव्ज होते ते आपण बघितले. जर तुम्हाला याच्यावरती क्वेश्चन विचारला की कोणकोणते कनेक्टिव्ज लॉजिकल कनेक्टिव्ज असतात PLमध्ये तर तुम्हाला हे एक्सप्लेन करता आले पाहिजेत. त्याच्यानंतर इन्फरन्स रूल्स इन प्रोपोजिशनल लॉजिक. तर याच्यामध्ये व्हॉट इज इन्फरन्स रूल ते आपल्याला बघायचं आहे की इन्फरन्स रूल म्हणजेच काय की डिराईव्ह करायचे न्यू ट्रू सेंटेन्सेस फ्रॉम तुमचे जे पण मागचे एक्झिस्टिंग ट्रू सेंटेन्सेस असेल त्याच्यापासून तुम्हाला नवीन तयार करायचे आहेत, तर त्यालाच आपण इन्फरन्स रूल असं बोलतो. थिंक ऑफ इट लाईक अ नॉन फॅक्ट्स अप्लाय रूल आणि न्यू फॅक्ट तुम्ही तिथे क्रिएट करणार. तर अशा प्रकारे ते वर्क करत असतं. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला जो असतो तो इन्फरन्स रूल असतो मॉडुस पोनेन्स. तर याच्यावरती तुम्हाला जे इन्फरन्स रूल्स असतात याच्यावरती क्वेश्चन विचारला जातो, PYQमध्ये पण विचारला गेलेला आहे. तर हे तुम्हाला 1 बाय 1 एक्सप्लेन करायचे आहेत. तर मी तुम्हाला सांगतो कोणकोणते आहेत. तर सगळ्यात पहिला आहे तो मॉडुस पोनेन्स. तर याचा मिनिंग काय होतं की याचा जो रूल आहे तो काय आहे की इफ पी इज ट्रू, जर पी हा ट्रू असेल अँड पी इम्प्लाइज क्यू असेल इज ट्रू, ते पण ही पण कंडिशन जर ट्रू असेल देन क्यू इज ट्रू. इफ पी इज ट्रू, जर पी तुमचा ट्रू असेल आणि पी आणि क्यू हे जर इम्प्लाइज होत असेल आणि हे जी कंडिशन आहे ही पण ट्रू असेल तर तुमचा जो क्यू आहे तो पण ट्रू असणार. तर हे त्याचा रूल आहे मॉडुस पोनेन्सचा. तर फॉर्म्युला तुम्ही बघू शकता की पी त्याच्यानंतर पी इम्प्लाइज क्यू आणि त्याच्यापासून तुम्हाला रिझल्ट भेटणार क्यू, तो पण ट्रू असेल. तर एक्झाम्पलमध्ये तुम्ही बघू शकता की तुमचा जो पी असेल त्याचं सेंटेन्स असं होऊ शकतं की इट इज रेनिंग. तर रेनिंगमध्ये काय आहे की त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता की पी इम्प्लाइज क्यू म्हणजेच काय की पी तुमचा रेनिंगचा आहे. इफ रेनिंग, जर रेनिंग होत असेल तर तुमचं जे ग्राउंड असेल ते ओलं होणार म्हणजेच वेट होणार. तर तुमचा जो क्यू असेल तो काय असेल ग्राउंड इज वेट, म्हणजेच काय की आउटपुट जे असेल तुमचं ते पण ट्रूच असेल. जर रेन होत असेल तर तुमचं ग्राउंड जे असेल ते ओलं होणार आणि तुमचं जे ग्राउंड असेल ते ओलं होणार म्हणजेच ते ट्रू आहे, म्हणजेच रेन पण ट्रू आहे. तर अशा प्रकारे हे वर्क होत असतं. त्यानंतर येणार मॉडुस टोलेन. तर मॉडुस टोलेनमध्ये काय कंडिशन आहे, काय रूल आहे की इफ क्यू इज फॉल्स, जर तुमचा क्यू जर फॉल्स असेल अँड पी इम्प्लाइज क्यू, जर पी इम्प्लाइज क्यू हा जर ट्रू असणार तर तुमचा जो पी आहे तो पण फॉल्स असणार. कारण इथे क्यू जर फॉल्स असेल तर पी पण फॉल्स असेल. तर त्याचा फॉर्म्युला असा होतो की नेगेशन ऑफ क्यू, म्हणजेच क्यू तुमचा फॉल्स असेल, पी इम्प्लाइज क्यू अशी कंडिशन जर असेल तर तुमचा जो पी असेल तो निगेटिव्ह येणार म्हणजेच फॉल्स येणार. तर त्याच्या एक्झाम्पलमध्ये बघू शकता की ग्राउंड इज नॉट वेट, जर तुमचं ग्राउंड हे जर ओलं नसेल आणि कंडिशनमध्ये जर असं येत असेल की इफ रेनिंग ग्राउंड इज वेट, तर तुम्ही तिथे बघू शकता की क्यू हा निगेटिव्ह आहे म्हणजेच ग्राउंड जे आहे तुमचं ते वेट नाही आहे म्हणजेच रेन झालेली नसेल, तर मग ते पण तुमचं फॉल्स येईल म्हणजेच की नॉट रेनिंग, इट इज नॉट रेनिंग. तर अशा प्रकारे हे वर्क करतं. त्यानंतर येतो अँड इंट्रोडक्शन. तर याचा रूल असा आहे की इफ पी इज ट्रू अँड क्यू इज ट्रू, जर पी आणि क्यू हा जर ट्रू असेल, त्याच्यामध्ये अँडचा यूज केलेला आहे, दोघं जर ट्रू असेल देन पी अँड क्यू इज ट्रू. तर पी अँड क्यू हे जे कनेक्टिव्ह आहे हे पण ट्रू असणार. तर याचा फॉर्म्युला असा आहे की पी आणि क्यू जर हे पॉझिटिव्ह असतील तर पी अँड क्यू जे असेल ते पण ट्रू असेल.
तर एक्झाम्पलमध्ये बघू शकता की पी जर इट इज रेनिंग असेल आणि क्यू जर इट इज कोल्ड असेल, तर त्याच्यामध्ये आपण अँडचा यूज करून तिथे कन्क्लुजन काढणार की इट इज रेनिंग अँड कोल्ड. तिथे रेन पण होत आहे आणि कोल्ड पण आहे. तर अशा प्रकारे याचा मिनिंग होतो अँड इंट्रोडक्शनचा. त्याच्यामध्ये अँड आपण यूज करतो. त्यानंतर अँड इलिमिनेशन. आता याच्यामध्ये काहीतरी इलिमिनेट होत आहे, म्हणजेच काय की इफ पी अँड क्यू इज ट्रू, जर पी अँड क्यू हे जर ट्रू असेल देन पी इज ट्रू अँड क्यू इज सेपरेट ट्रू. म्हणजेच काय की ही जर कंडिशन ट्रू असेल तर तुमचा जो पी असेल तो पण ट्रू असेल आणि क्यू असेल तो पण ट्रूच असेल. तर याच्यामध्ये पण अँडचा यूज करतो आपण. पी अँड क्यू असा फॉर्म्युला आहे. त्याच्यामध्ये पी जर हा ट्रू असेल तर मग क्यू पण ट्रू असेल. तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की इट इज रेनिंग अँड कोल्ड मागचंच घेतलं आहे, त्याचा आपण अपोजिट करत आहे, त्याच्यापासून सेपरेट करत आहे आणि मागच्या याच्यात आपण काय केलं, त्याला कंबाईन केलं. तर अशा प्रकारे हे वर्क करतं. त्यानंतर ऑर इंट्रोडक्शनमध्ये आपण ऑरचा यूज करतो. जसं की इफ पी इज ट्रू, पी जर ट्रू असला देन पी ऑर क्यू इज ट्रू, पी ऑर क्यू पण हे ट्रू असणार. तर त्याचा फॉर्म्युला असा होतो, पी जर ट्रू असला तर तिथे तुम्हाला पुढची कंडिशन पण ट्रू भेटेल. इट इज रेनिंग जर असेल पी, तर तुमचं जे पुढचं जी कंडिशन असेल ती ऑरमध्ये येणार. जसं की रेनिंग, इट इज रेनिंग अँड स्नोईंग, तर ही पण ट्रू असणार. तर अशा प्रकारे हे वर्क करतं. त्याच्यानंतर येतं 6वं ऑर इलिमिनेशन. ऑर इलिमिनेशनमध्ये पण तुम्ही बघू शकता की इथे जर इफ पी ऑर क्यू इज ट्रू देन नेगेशन ऑफ पी इज ट्रू येणार, तर देन क्यू मस्ट बी ट्रू. तर क्यू जो आहे तो पण ट्रू यायला पाहिजे. तर हे रूल्स तुम्हाला सगळे माहिती पाहिजे हेडिंगसोबत. तर तुम्ही रट्टा मारा किंवा समजून घ्या किंवा लक्षात ठेवा, पण हे जे रूल्स आहेत हे तुम्हाला माहिती पाहिजे. हे विचारले जातात एक्झाममध्ये. तर तुम्ही याचे स्क्रीनशॉट पण घेऊ शकता किंवा आपल्या ग्रुपवरती पण हे मी शेअर करेल. पी ऑर क्यू याचा फॉर्म्युला आहे, नेगेशन ऑफ पी असेल, ही जर कंडिशन असेल तर तुम्हाला जो आउटपुट असेल तो क्यू पण ट्रू असणार. तर एक्झाम्पलमध्ये तुम्ही बघू शकता की इट इज रेनिंग ऑर कोल्ड असेल, ही पहिली कंडिशन. त्यानंतर दुसरी कंडिशन म्हणजेच काय की तुमचा जो पी असेल तो नॉट असेल, नेगेशन असेल, म्हणजेच रेन नाही होते. तर दुसरी जी कंडिशन असणार ती ट्रू राहणार, म्हणजेच काय तिथे कोल्ड आहे. तर अशा प्रकारे हे वर्क होतं. त्यानंतर डबल निगेशन म्हणजेच काय की नेगेशन ऑफ नेगेशन, तेव्हा तुम्हाला ओरिजिनल व्हॅल्यू भेटणार. जर तुम्ही पी घेतला, त्याचं निगेशन घेतलं आणि परत त्याचं निगेशन केलं तर नेगेटिव्ह काय होणार, पॉझिटिव्ह होणार. तर अशा प्रकारे हे डबल निगेशन वर्क करत असतं. त्यानंतर हायपोथेटिकल सिलोजिम्स. तर याच्यामध्ये कोणता रूल आहे की इफ पी इम्प्लाइज क्यू अँड क्यू इम्प्लाइज आर असेल, तर तुमचा जो पी आहे तो काय करणार, इम्प्लाइज आर असेल. म्हणजेच काय की तुमचा पी जो आहे तो क्यूकडे जाणार, क्यू हा आरकडे जाणार, तर तुमचा जो पी आहे तो पण आरकडे जाणार. तर अशा प्रकारे याचा फॉर्म्युला आहे. त्याच्यानंतर तुम्ही एक्झाम्पलमध्ये बघू शकता की इफ स्टडी, तुमचा जो स्टुडंट असेल तो जर स्टडी करत असेल तर पास होईल, जर पास होत असेल तर त्याला जॉब मिळेल. म्हणजेच काय की स्टडी केला तर त्याला जॉब मिळेल असं त्याला बोलू शकता तुम्ही, इफ स्टडी गेट जॉब. तर अशा प्रकारे ते वर्क करत असतं. त्यानंतर बाय कंडिशनल एलिमिनेशन. याच्यामध्ये काय असतं की पी बाय कंडिशनल इथे आपण यूज करतो क्यू, मीन्स बोथ पी इम्प्लाइज क्यू आणि क्यू इम्प्लाइज पी, म्हणजे दोघं पण हे इम्प्लाइज करतात एकमेकांना. तर इथे फॉर्म्युला तुम्ही बघू शकता. इथे पी बाय डायरेक्शन क्यू असेल तर तुम्ही बघू शकता की पी हा क्यूला इम्प्लाइज करणार अँड क्यू हा पीला इम्प्लाइज करणार. तर तिथे आपण अँडचा यूज करतो. याच्यामध्ये यू पास एक्झाम, जर तुम्ही एक्झाम जर पास केली तर तुम्हाला सर्टिफिकेट भेटणार. हे झालं त्याचं एक्झाम्पल. त्याचाच मिनिंग काय होतं की तुम्ही जर पास झाले तर तुम्हाला सर्टिफिकेट भेटणार आणि तुम्हाला सर्टिफिकेट भेटलं तर तुम्ही पास झाले. तर तेच घुमून फिरून इथे अँडच्या मदतीने आपण कनेक्ट केलं आहे. तर याला बाय कंडिशनल आपण इथे इलिमिनेशन बोलणार. तर असे 9 रूल जे आहेत तुमचे, ते 9 रूल्स तुम्हाला तिथे सगळे तिथे एक्सप्लेन करता आले पाहिजे एक्झाममध्ये. त्याच्यानंतर येतं इफेक्टिव्ह प्रोपोजिशनल मॉडेल चेकिंग. तर याच्यामध्ये काय करतो आपण, मॉडेलला चेक कसं करायचं त्याच्याबद्दल बघत असतो. तर मॉडेल चेकिंग मीन्स चेकिंग इफ अ सेंटेन्स इज ट्रू बाय टेस्टिंग ऑल पॉसिबल ट्रू अँड फॉल्स कॉम्बिनेशन ऑफ प्रोपोजिशन्स. तर तुमचे जे ऑल पॉसिबल ट्रू आणि फॉल्सचे जे कॉम्बिनेशन्स असतात ते इथे टेस्ट केले जातात आणि त्याच्यामध्ये जर सेंटेन्स जर ट्रू असेल तर त्याच्यासाठी हे सगळे टेस्ट केले जातात आणि त्या टेस्टिंग आणि चेक करण्याच्या मेथडलाच आपण मॉडेल चेकिंग असं बोलत असतो. तर मॉडेल बघू शकता. मॉडेल इज अ सिम्पली वन असाइनमेंट ऑफ ट्रू फॉल्स व्हॅल्यूज टू ऑल सिम्बॉल्स. जे तुमचे सिम्बॉल्स असतात जसे की नेगेशन झाले, तुमचे जे पण सिम्बॉल्स झाले ते सिम्बॉल्स इथे
त्यांच्या ज्या व्हॅल्यूज असेल त्या ट्रू किंवा फॉल्स असेल एखाद्या असाइनमेंटसाठी, तर त्याला आपण मॉडेल बोलत असतो. ट्राय ऑल कॉम्बिनेशन, त्याचं काय करतो आपण, सगळ्या कॉम्बिनेशन ट्राय करतो. त्याच्यानंतर चेक इफ सेंटेन्स इज ट्रू इन ऑल ऑफ देम, त्या सगळ्या कॉम्बिनेशनमध्ये जर सेंटेन्स ट्रू आहे का नाही हे आपण चेक करतो. जर ते ट्रू असेल सगळ्या याच्यामध्ये, तिथे जर एस येत असेल तर ते सेंटेन्स व्हॅलिड असेल. म्हणजेच काय की आपल्याला टॉटॉलॉजी जी आहे ती चेक करायची आहे. तुमचा एक मॉडेल असेल त्याच्यामध्ये सगळ्या कंडिशन्स आपल्याला चेक करायच्या आहेत, सगळे कॉम्बिनेशन्स चेक करायचे आहेत. ते आपण ट्रूथ टेबलचा यूज करून पण करू शकतो. आणि तिथे जर सगळ्या व्हॅल्यूज जर ट्रू भेटत असेल तर मग तुमचं जे सेंटेन्स असेल ते व्हॅलिड असेल. तर हा झाला त्याचा सिम्पल लॉजिक मॉडेल चेकिंगचा. तर मॉडेल इज अ वन पॉसिबल ट्रू फॉल्स असाइनमेंट. तर मॉडेल काय आहे, एक ट्रू किंवा फॉल्स एक असाइनमेंट आहे. त्याच्यामध्ये आपण ऑल सिम्बॉलचा यूज करून आपण तिथे काढत असतो. तर एक्झाम्पलमध्ये तुम्ही बघू शकता की पी आणि क्यू, इफ सिम्बॉल्स आर पी आणि क्यू, तुमचे जे सिम्बॉल्स असेल पी आणि क्यू जर असले तर तिथे मॉडेल 1मध्ये काय येणार की पी हा ट्रू किंवा क्यू हा ट्रू असू शकतो तिथे. तर अशा प्रकारे मॉडेल 1मध्ये या व्हॅल्यूज येणार पी आणि क्यूच्या ट्रू ट्रू. त्यानंतर मॉडेल 2मध्ये ट्रू किंवा एक फॉल्स असू शकते. त्याच्यानंतर मॉडेल नंबर 3मध्ये फॉल्स किंवा ट्रू असू शकते आणि मॉडेल नंबर 4मध्ये फॉल्स किंवा फॉल्स. तर या 2 सिम्बॉलसाठी टोटल 4 कॉम्बिनेशन्स आहेत. याच्या व्यतिरिक्त दुसरे कॉम्बिनेशन्स तयार नाही होणार. तर टोटल जे ऑल पॉसिबल कॉम्बिनेशन्स आहेत ते फक्त 4 आहेत. तर याच्यामध्ये जर तुमच्या व्हॅल्यूज ज्या आहेत त्या तुम्हाला जर ट्रू भेटत असेल तिथे, तर तुमचं जे सेंटेन्स असेल ते व्हॅलिड असणार आहे. फॉर n सिम्बॉल्स, तिथे जर n सिम्बॉल्स असेल तर तुमचे जे मॉडेल असेल टोटल मॉडेल ते 2n येणार. त्याच्यानंतर 2 सिम्बॉल्स जर असेल तर 4 मॉडेल येणार आणि 10 सिम्बॉल असेल तर 1024 मॉडेल्स तिथे येणार. तर मॉडेलचं तुम्हाला समजलं की एका मॉडेलमध्ये तुम्ही बघू शकता की किती सिम्बॉल्स आहेत आणि त्या सिम्बॉल्सच्या किती ट्रू आणि फॉल्सच्या कंडिशन्स आहेत. आणि त्याच्यानंतर किती मॉडेल्स येतात त्याच्यामध्ये तुमचे जे सिम्बॉल्स असतील त्याच्या बेसिसवर मॉडेल हे आपण तिथे 2n असं करत असतो. तर अशा प्रकारे हे झालं मॉडेलचा कन्सेप्ट. त्याच्यानंतर याच्यामध्ये येतं व्हॉट इज मॉडेल चेकिंग. आता चेक ऑल मॉडेल्स 1 बाय 1. तर सगळे मॉडेल्स आपण 1 बाय 1 चेक करत असतो. इफ KB इज ट्रू इन मॉडेल, मॉडेलमध्ये जर KB तुमचा ट्रू असेल तर चेक इफ अल्फा इज ऑल्सो ट्रू इन दॅट मॉडेल. तर अल्फा पण तुम्हाला ट्रू आला पाहिजे त्या मॉडेलमध्ये. इफ अल्फा इज ट्रू इन ऑल सच मॉडेल्स देन KB इंटेल अल्फा. तर हे जे आहे हे ट्रू होते तिथे. म्हणजेच काय की तुमचा जो मॉडेल आहे त्याच्यामध्ये जर KB हा सगळीकडे ट्रू असेल तर तुमचा अल्फा पण तिथे ट्रू आला पाहिजे. आणि अल्फा जर ट्रू असेल तर तो मॉडेल जो आहे तो काय करणार, इंटेलमेंट प्रूव्ह करणार. म्हणजेच काय की KB इंटेल अल्फा ही जी कंडिशन आहे ही इंटेलमेंटची कंडिशन आहे, ही काय करणार तो प्रूव्ह करणार. म्हणजेच काय की दिस इज कॉल्ड ट्रूथ टेबल इन्युमरेशन. तर त्याला आपण ट्रूथ टेबल इन्युमरेशन असं बोलत असतो. तर ही एक कंडिशन आहे, तिथे आपण मॉडेल चेकिंग करत असतो. त्याच्यानंतर प्रॉब्लेम विथ सिम्पल मॉडेल चेकिंग. तर त्याच्यामध्ये काय काय प्रॉब्लेम्स पण येत असतात. फॉर n सिम्बॉल्स 2n कॉम्बिनेशन टू चेक. आणि ते खूप स्लो होतं कारण तुमचे जे n नंबर ऑफ सिम्बॉल्स जर असतील तिथे तर खूप लार्ज प्रोसेस होऊन जाते आणि लार्जसाठी खूप सारा टाईम लागेल आणि ती प्रोसेस स्लो होऊन जाते. त्याच्यानंतर एक्झाम्पलमध्ये बघायचं झालं तर जर 100 तिथे सिम्बॉल्स असतील तर 2:100 कॉम्बिनेशन्स तिथे होणार आणि ते इम्पॉसिबल होतं AI साठी. तर वी नीड स्मार्टर इफेक्टिव्ह मेथड्स तिथे आपल्याला लागतात. तर ते काय करतात, इफेक्टिव्ह मेथड्सचा यूज करून आपण त्याला सॉल्व्ह करत असतो. तर मॉडेल चेकिंगमध्ये हे प्रॉब्लेम आपल्याला येऊ शकतो की तिथे लार्ज प्रॉब्लेम्स तिथे येऊ शकतात. तर अशा प्रकारे मॉडेल चेकिंग केली जातात या रूलचा यूज करून KB आणि तिथे सगळे मॉडेल्सचा ट्रू व्हॅल्यूज काढू. त्याच्यानंतर येतं एजंट बेस्ड ऑन PL. तर याच्यामध्ये एजंट्स कोणकोणते यूज करतो आपण PLमध्ये ते पण बघायचं आहे. तर एजंट बेस्ड ऑन प्रोपोजिशनल लॉजिक इज अन एजंट दॅट युजेस प्रोपोजिशनल लॉजिक सेंटेन्सेस टू रिप्रेझेंट इट्स knowledge and about the world and uses inference to decide what to action to take. तर तुमचा जो एजंट असतो तो PLमध्ये कसा वर्क करतो, तर सगळ्यात पहिले काय करतो तो नॉलेज बेस्ड जे असतं तुमचं त्याच्यामधून तो काय करणार की वर्डचं आणि तुमचं जे सेंटेन्सेस असेल त्याचं इन्फरन्स करणार.
म्हणजेच काय की केबीचा यूज करून तो काय करणार, नवीन फॅक्ट जे असेल ते तिथे इन्फरन्स करणार आणि त्याच्यानंतर त्या फॅक्टवरतून जे डिसाईड केलेलं आहे ते ॲक्शन तिथे परफॉर्म करणार. तर अशा प्रकारे जे तुमचे एजंट असतात ते PL मध्ये वर्क करतात. तर एजंट स्टोअर वर्ल्ड फॅक्ट्स, सगळ्यात पहिले तो ट्रू आणि फॉल्सच्या स्टेटमेंटमध्ये तुमचे जे पण वर्ल्डचे फॅक्ट्स असेल तो स्टोअर करणार. त्याच्यानंतर रिझन्स युजिंग लॉजिक, लॉजिकचा यूज करून तो काय करणार, ते जे सेंटेन्स आहेत त्यांना रिझन करणार आणि त्याच्यानंतर जे पण आउटपुट भेटेल त्याच्यामधून तो काय करणार, बेस्ट ॲक्शन तिथे घेणार, परफॉर्म करणार. तर अशा प्रकारे वर्क करतो तुमचा एजंट हा PL मध्ये. त्याच्यानंतर हाऊ डज दिस एजंट वर्क, तर तो वर्क कसा करतो, तर इट मेंटेन्स अ नॉलेज बेस. सगळ्यात आधी नॉलेज बेस हा तिथे मेंटेन करत असतो, त्याच्यामध्ये सगळे सेंटेन्सेस जे असतात ते मेड होत असतात. त्याच्यानंतर एव्हरी टाइम इट परस्यूज समथिंग न्यू, तर जेव्हा पण तो एन्व्हायरमेंटमध्ये कधी पण नवी कंडिशन किंवा फॅक्ट त्याला मिळाला तर तो काय करणार, इट टेल्स केबी, तर तो केबीला सांगणार आणि तिथे स्टोअर करणार. त्याच्यानंतर एव्हरी टाइम इट नीड्स टू ॲक्ट, जेव्हा पण त्याला ॲक्ट करायची गरज असेल, ॲक्शन घ्यायची गरज असेल, तो केबीला आस्क करणार की तिथे काय काय इन्फॉर्मेशन आहे आणि त्याच्या रिलेटेड जी पण इन्फॉर्मेशन आहे त्याचा यूज करून तो इन्फरन्स करणार आणि तिथून नवीन फॅक्ट जे असणार ते तिथे क्रिएट करणार. देन परफॉर्म द बेस्ट ॲक्शन, तिथे जे पण त्याला फॅक्ट्स भेटतील, जे पण तिथे त्याला कंडिशन्स भेटतील त्याच्यामधून पण जी बेस्ट असेल ती तो तिथे सिलेक्ट करणार आणि त्याच्यानंतर तो काय करणार, परफॉर्म करणार ॲक्शनला. तर अशा प्रकारे ते वर्क करत असतं. तुमचा जो असतो एजंट हा प्रोपोजिशनल लॉजिकमध्ये तो वर्क करत असतो. व्हॉट डज इट नो, त्याला कसं माहीत असतं की त्याच्यामध्ये काय काय करायचं असतं त्याला. इट नोज फॅक्ट्स अबाउट इट्स करंट सिच्युएशन, तर त्याला माहीत असतं की करंट सिच्युएशनमध्ये कोणकोणते फॅक्ट तिथे यूज करायचे आहेत. जसं की उम्पस वर्ल्डमध्ये जर पुढच्या रूममध्ये जर तुम्हाला काही असेल, देअर इज अ ब्रिज इन रूम, तर ते ट्रू तिथे सांगितलं जातं की पुढच्या रूममध्ये जर काही आहे तर त्याच्या आधी तुम्हाला सेन्स होणार. तर तो जो फॅक्ट आहे तो काय करणार, करंट सिच्युएशनमधून तो नॉलेज बेसमध्ये तो पाहणार आधी त्याच्यामध्ये काही इन्फॉर्मेशन आहे का, त्याचा यूज करून तिथे तुम्हाला ॲक्शन घ्यावी लागणार. तर अशा प्रकारे ते काय करणार, ही डेटा पण तिथे सेव्ह करणार केबीमध्ये आणि त्याच्यापासून पण इन्फॉर्मेशन घेऊन तिथे ॲक्शन तो घेत असतो. त्याच्यानंतर हे त्याचं तुमचं जे PL आहे, एजंट बेस ऑन PL, याचं सिम्पल डायग्राममध्ये मी इथे एक्सप्लेन केलेलं आहे. जसं की तुमचा जो उम्पस वर्ल्ड असतो त्याच्यामध्ये कसा याचा यूज केला जातो. तर सगळ्यात पहिले जे आहे ते काय करणार, परसिव्ह करणार त्याच्यामध्ये काय काय ब्रीज आहे, स्टेन्स आहे, कोणकोणते सेन्सेस आहेत ते सगळे तो काय करणार, नॉलेज बेसला सांगणार. नॉलेज बेस काय करणार, तिथे सगळं स्टोअर करणार की B11 म्हणजेच काय की तुमची जी रूम आहे ती B11 मध्ये काय आहे, ट्रू आहे. त्याच्यानंतर B12 मध्ये काय आहे, फॉल्स आहे की ओके आहे. तर हे सगळे जे आहे हे सगळे ते काय करणार, स्टोअर करणार. त्यानंतर त्याच्यावरती ते रूल्स बनवणार की B11 मध्ये काय काय आहे, त्याच्यामध्ये पीट आहे का, त्यानंतर P21 मध्ये पीट आहे का, की पीचा अर्थ काय होतो, पीट आहे का तिथे जवळपास, बीचा अर्थ काय होतो की ब्रिज आहे का तिथे, त्याच्यानंतर ओकेचा म्हणजेच काय की तिथे सेफ आहे का आपण, तर असा त्याचा अर्थ होतो. तर इथे तो नॉलेज बेसमध्ये तो काय करणार, रूल्स क्रिएट करणार. त्याच्यानंतर इन्फरन्स काय करणार की तुम्ही जे पण रूल्स इथे क्रिएट केले किंवा जी पण इन्फॉर्मेशन नॉलेज बेसमध्ये तू तिथे स्टोअर केली त्याच्यापासून तो काय करणार, इन्फरन्स इंजिनला जाणार आणि तिथे नवे फॅक्ट तिथे तो क्रिएट करणार, डिराईव्ह करणार. तर त्याचं येतं आस्कमध्ये. तर हे दोन प्रोसेसमध्ये आपण इथे प्रिन्सिपल वर्क करत असतो, एक टेल आणि एक आस्क. टेलमध्ये काय करतो आपण, स्टोअर करतो आणि आस्कमध्ये तिथे परफॉर्म करत असतो. तर न्यू फॅक्ट इथे डिराईव्ह झाले इन्फरन्स इंजिनमध्ये, त्याच्यानंतर आपण ॲक्शन घेतो आणि तिथे मूव्ह करायचं किंवा ग्रॅब करायचं किंवा शूट करायचं, तर ते ॲक्शन आपण इथे डिसिजन घेत असतो. तर अशा प्रकारे हे वर्क करत असतो. तर सिम्पल स्टेप बाय स्टेप तुम्हाला उम्पस वर्ल्डचं एक्झाम्पल हे तुम्ही तिथे देऊ शकता की सगळ्यात पहिले जो तुमचा एजंट असतो तो 1,1 वर असतो, तिथे ब्रिज असतं, तर ते सगळं ते परसिव्ह करणार. त्याच्यानंतर तो केबीला सांगणार आणि तिथे सांगणार की ब्रिज आहे 1,1ला, तर ते ट्रू आहे, तर तो इथे सांगणार केबीमध्ये स्टोअर करणार. त्याच्यानंतर तो एक इन्फर करणार की त्याच्यावरून एक रूल बनवणार इथे नवा मागच्या फॅक्टचा यूज करून, आणि जर पॉसिबल असेल तर तो सांगणार की पुढच्या ॲक्शनकडे जायचं. मग स्टेप नंबर 4 मध्ये तो सांगणार की
नो ब्रिज ॲट 1,2. तर 1,2 जो ब्लॉक आहे तिथे जर ब्रिज नसेल तर तो सांगणार त्याला की इथे ब्रिज नाही आहे, म्हणजेच काय की B12 हे फॉल्स आहे, तर तुम्ही पुढे जाऊ शकता, तिथे तुम्हाला सेफ आहे. तर तो ॲक्शन घेणार 5व्या स्टेपमध्ये आणि पुढचा जो ब्लॉक असेल 2,2 तिथे तो मूव्ह करणार, कारण तिथे ब्रिज नाही आहे, तिथे ती कंडिशन फॉल्स गेलेली आहे. तर अशा प्रकारे हे वर्किंग असतं. तर प्रोपोजिशनल लॉजिक एजंट काय करतात की यूज ट्रू फॉल्स स्टेटमेंट इन सेंटेन्सेस इन KB टू रिझन अँड ॲक्ट. रिझन आणि ॲक्ट करण्यासाठी ते काय करतात, KBमध्ये ट्रू आणि फॉल्स सेंटेन्सचा यूज करतात. इच फॅक्ट काय करतो, वन प्रोपोजिशनल सिम्बॉल असतो, जसं की B11 म्हणजेच काय की ब्रिज आहे 1,1 या ब्लॉकमध्ये. त्यानंतर P12 म्हणजेच काय की पीट आहे 1,3 ब्लॉकमध्ये. त्यानंतर ओके म्हणजेच काय की 2,2 जो ब्लॉक आहे तो सेफ आहे. तर अशा प्रकारे जे तुमचे सिम्बॉल आहे ते इथे वर्क करत असतात. त्यानंतर 3 स्टेप असतात, जसं की टेल, इन्फर आणि ॲक्शन. तर तुम्ही बघू शकता. त्यानंतर रूल रिटर्न लाईक असे प्रकारे तिथे रूल्सचा तिथे यूज केला जातो. त्यानंतर वर्क वेल फॉर स्मॉल वर्ल्ड. तर हे स्मॉल वर्ल्डसाठी चांगलं वर्किंग करतं. बिग लिमिटेशन, त्याच्यामध्ये लिमिटेशन काय आहे की टू मेनी सिम्बॉल्स तिथे जर यूज केले तर ते जनरलाइज नाही करू शकत, तर ते लिमिटेशन आहे एक. त्याचं सोल्युशन काय आहे, तर तिथे FOLचा यूज जर केला आपण तर तिथे तो मेनी सिम्बॉल्स यूज करू शकतो. तर अशा प्रकारे हे जे PL आहे हे वर्किंग करत असतं. याच्यामधले सगळे कन्सेप्ट आपण बघितले. त्याच्यानंतरचा टॉपिक येतो FOL. तर हा पण खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे, फर्स्ट ऑर्डर लॉजिक. तर याच्यामध्ये इंट्रोडक्शन आणि त्याच्यामध्ये काय काय रिप्रेझेंट किंवा कोणकोणते टॉपिक येतात ते आपण बघून घेऊया. तर सगळ्यात पहिले डेफिनेशन बघायची झाली तर फर्स्ट ऑर्डर लॉजिक FOL आपण त्याला बोलतो इज मोर पॉवरफुल लॉजिक दॅन प्रोपोजिशनल लॉजिक. तर PLपेक्षा पण खूप पॉवरफुल आहे हे लॉजिक. तर या लॉजिकमध्ये काय काय येतं की ऑब्जेक्ट येतं, त्याच्यानंतर त्याच्या प्रॉपर्टीज काय काय आहेत त्या येतात, त्यानंतर रिलेशनशिप्स काय काय आहेत त्यांच्यामध्ये, बिटवीन देम युजिंग जनरल रूल्स. तर याच्यामध्ये आपण जनरल रूल्सचा यूज करून अशा प्रकारे या नॉलेजला कसं रिप्रेझेंट करायचं त्याच्याबद्दल आपण बघत असतो. तर याच्यामध्ये आपण ऑब्जेक्ट, प्रॉपर्टीज आणि रिलेशनशिप्स याच्यावरतीच बघणार आहोत. इन्स्टेड ऑफ रायटिंग वन रूल पर सिच्युएशन, तर पर सिच्युएशनसाठी एक रूल आपण तिथे देत असतो PLमध्ये, प्रोपोजिशनल लॉजिकमध्ये. त्याच्या जागी आपण काय करणार, बंद्या ज्या सिच्युएशन असतील तुमच्या ऑल सिच्युएशन्स त्याच्यासाठी फक्त एक जनरल रूल देणार आणि तो जो रूल असेल तो सगळ्या सिच्युएशनसाठी तिथे वर्क करणार. तर हे काय करणार आपण FOL फर्स्ट ऑर्डर लॉजिकमध्ये आपण यूज करत असतो, ही जी रूल आहे तो. तर व्हाय डू वी नीड FOLचा आपल्याला यूज का पडला आहे, तर प्रोपोजिशनल जे लॉजिक असतं त्याच्यामध्ये काही बिग लिमिटेशन्स आहे, जसे की ते ऑब्जेक्टला सपोर्ट नाही करत. त्यानंतर जनरल रूल्स जे असतात त्यांना राईट नाही करत ऑब्जेक्टमध्ये, जसं की रिअल वर्ल्डचे तुमचे पीपल्स, रूम्स, थिंग्स असतात त्यांच्यासोबत तो वर्क नाही करू शकत. त्यानंतर जनरल रूल्स जे असतात ते राईट नाही करू शकत. त्यानंतर त्याच्यामध्ये खूप सारे सिम्बॉल्स असतात ते निडेड असतात. तर या ज्या 3 कंडिशन आहेत, या 3 कंडिशनमध्ये तिथे PLमध्ये लिमिटेशन्स येतात. तर या तिन्ही जे कंडिशन्स आहेत त्या FOLमध्ये आपण यूज करतो, म्हणून FOL हा सेफ आहे लॉजिक आहे. तर हा लॉजिक आपण सगळ्यात जास्त पॉवरफुल तिथे यूज केला जातो प्रॉब्लेमला सॉल्व्ह करण्यासाठी. तर FOLमध्ये काय काय आहे, तो कशासोबत डील करतो, तर व्हॉट डज FOL डील्स विथ, तर तो कशासोबत डील करतो, सगळ्यात पहिला येतो ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट म्हणजेच काय की थिंग्स दॅट एक्झिस्ट. तर कोणकोणत्या थिंग्स तिथे तुमच्या एन्व्हायरमेंटमध्ये एक्झिस्ट करतात, लाईक पीपल, रूम्स, नंबर्स, ॲनिमल्स. तर सगळ्या थिंग्स ज्या आहेत त्या ऑब्जेक्ट्समध्ये येतात. त्यानंतर प्रॉपर्टीज म्हणजेच काय की क्वालिटीज ऑफ ऑब्जेक्ट. तर तुमचे जे ऑब्जेक्ट आहे जसं की पीपल ते कसे आहेत, स्मार्ट आहेत की टॉल आहेत, काही डेंजरस आहेत, याच्याबद्दल ज्या प्रॉपर्टीज असतात जसं की टॉल, स्मार्ट, डेंजरस, या प्रॉपर्टीज तिथे सांगत असतात ऑब्जेक्टच्या रिलेटेड. त्याच्यानंतर येतात रिलेशन्स म्हणजेच काय की कनेक्शन बिटवीन ऑब्जेक्ट्स. तर ऑब्जेक्टसोबत कोणकोणते कनेक्शन आहे एक दुसऱ्यासोबत, तर त्याला आपण रिलेशन्स हे बोलतो. तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की ब्रदर ऑफ कोणाचा ब्रदर आहे, किंवा ॲडजेसंट टू कोणत्या रूमच्या ॲडजेस्ट आहे, त्यानंतर लव्स कोण कोणावर लव करतं. तर असे रिलेशनशिप्स इथे बघायला मिळतात. त्याच्यानंतर फंक्शन्स, चौथा म्हणजेच फंक्शन्स.
ऑपरेशन्स ऑन ऑब्जेक्ट, तर ऑब्जेक्टवरती तुम्हाला कोणकोणते ऑपरेशन्स करायचे ते फंक्शन्समध्ये येतात. जसं की एखाद्याचा स्क्वेअर रूट जर काढायचा असला एखाद्या नंबरचा, तर स्क्वेअर रूट ऑफ हे फंक्शन्स तिथे यूज करतो आपण. जर एखाद्या मुलाचं जर फादरचं जर सांगायचं असलं आपल्याला, तर फादर ऑफ, तर असे फंक्शन्स तिथे यूज केले जातात. तर हे टोटल 4 टॉपिक आहेत. हे तुम्हाला मेन माहिती पाहिजे की FOL मध्ये याचा यूज केला जातो. त्याच्यानंतर बेसिक बिल्डिंग ब्लॉक्स काय कोणकोणते आहेत FOL मध्ये, तर ते पण तुम्हाला माहिती पाहिजे. सगळ्यात पहिला येतो कॉन्स्टंट. कॉन्स्टंटमध्ये काय काय येतं की स्पेसिफिक नेम्स ऑब्जेक्ट, तर तुमचे जे नेम असतात ऑब्जेक्टचे, तर ते कॉन्स्टंटमध्ये येतात कधी कधी. जसं की एक्झाम्पलमध्ये बघायचं झालं तर जॉन, मुंबई, 5, हुम्पस, तर हे सगळे झाले नेम्स, त्यालाच आपण कॉन्स्टंट बोलतो. त्यानंतर व्हेरिएबल्स म्हणजेच काय की स्टँड फॉर एनी ऑब्जेक्ट, तर तुम्ही पूर्ण ऑब्जेक्ट लिहायच्या जागी तुम्ही त्याचा एका शॉर्ट फॉर्ममध्ये तिथे त्याला डिनोट करू शकता, जसं की व्हेरिएबल्सचा यूज करून. तर व्हेरिएबल्समध्ये आपण XYZ अशा ज्या स्मॉल व्हॅल्यूज ज्या असतात त्या तिथे आपण यूज करत असतो कोणत्या पण ऑब्जेक्टला तिथे दाखवण्यासाठी. त्यानंतर प्रेडिकेट्स म्हणजेच काय की प्रॉपर्टीज ऑर रिलेशन्स. मग त्याच्यामध्ये रिलेशन्स जर तुम्हाला दाखवायचे असेल किंवा त्याच्या काही प्रॉपर्टीज जर दाखवायच्या असतील ऑब्जेक्ट्समध्ये, तर तुम्ही प्रेडिकेटचा यूज करता. एक्झाम्पलमध्ये बघायचं झालं तर तुम्ही ह्युमनसाठी एक्स हा व्हेरिएबल तिथे जर तुम्हाला यूज करायचा असेल तर तुम्ही त्याला असं शो करणार. त्यानंतर जॉन आणि मॅरी लव करत असतील तर तुम्ही अशा प्रकारे त्याचं प्रेडिकेट तिथे लिहू शकता की ब्रॅकेटमध्ये त्या दोघांचं नेम आणि बाहेर रिलेशनशिप. त्यानंतर तुम्ही बघू शकता R1 आणि R2 जर ॲडजेसंट रूम असतील तर तुम्ही ॲडजेसंट हे तिथे रिलेशनशिप किंवा प्रॉपर्टी दाखवायची असेल तर तुम्ही अशा प्रकारे त्याला लिहित असता, शो करत असता ॲडजेसंट R1, R2 ब्रॅकेटमध्ये. त्याच्यानंतर येतं फंक्शन्समध्ये आपण बघितलं की रिटर्न्स ॲन ऑब्जेक्ट. तर तुम्ही बघू शकता की जॉन असेल तर जॉनच्या फादरचं जर तुम्हाला नाव माहिती पाहिजे असेल तर तुम्ही तिथे फादर ऑफ जॉन असं त्याला शो करणार. त्यानंतर 4चा जर स्क्वेअर रूट पाहिजे असेल तुम्हाला तर तुम्ही स्क्वेअर रूट ऑफ ब्रॅकेटमध्ये 4 तिथे देणार. तर असे जे फंक्शन्स असतात हे तुम्ही तिथे यूज करत असता. त्यानंतर क्वांटिफायर्स हे खूप महत्त्वाचे आहेत FOL मध्ये. क्वांटिफायर्स हे तुम्हाला सांगतात की तिथे टॉक अबाउट मेनी ऑब्जेक्ट्स ॲट वन्स, तर याच्याबद्दल तुम्हाला सांगत असतात की तिथे युनिव्हर्सल क्वांटिफायर तिथे यूज करतो आपण की त्याचा सिम्बॉल असा आहे म्हणजेच तुमचा जो उलटा ए तुम्ही त्याला बोलू शकता तो फॉर ऑलसाठी वापरतो आपण. आणि तुमचा जो ई आहे, ईचा सिम्बॉल जो आहे तो उलटा ई जो आहे तो देअर एक्झिस्ट, म्हणजे तिथे ॲटलिस्ट वन कंडिशन तरी ट्रू असेल त्याच्यासाठी तो यूज केला जातो. त्याला आपण एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर असं बोलतो. तर हे खूप महत्त्वाचे आहेत, हे आपण पुढे बघणार आहोत डिटेलमध्ये. त्याच्यानंतर कनेक्टिव्हमध्ये सेम ॲज PL सारखेच कनेक्टिव्ह्ज तिथे निगेशन, अँड, ऑर, त्याच्यानंतर बाय डायरेक्शनल, इम्प्लाइज, हे सगळे कनेक्टिव्ह्ज आपण तिथे यूज करत असतो. तर तेच तुम्हाला इथे एक्सप्लेन करायचे आहेत जे PL मध्ये आपण बघितले. तर अशा प्रकारे तुम्ही बिल्डिंग ब्लॉक्स बघू शकता आणि FOL कशासोबत डील करतो त्याच्या 4 कंपोनेंट तुम्ही तिथे एक्सप्लेन करू शकता. त्याच्यानंतर राईट सेंटेन्सेस इन FOL मध्ये सेंटेन्सेस कसे राईट केले जातात लॉजिकचा यूज करून, फर्स्ट ऑर्डर लॉजिकचा यूज करून. तर सिम्पल मिनिंग जर बघायचं झालं तर एक सेंटेन्स तुम्हाला दिलेला आहे जसं की एव्हरी बर्ड कॅन फ्लाय, प्रत्येक बर्ड जो आहे तो फ्लाय करू शकतो. तर तिथे तुम्ही बघू शकता की एव्हरी आहे म्हणजे प्रत्येक म्हणजेच ऑलसाठी आपण हे सिम्बॉल तिथे यूज करतो. तर फॉर ऑल तिथे येणार, क्वांटिफायर तुमचा फॉर ऑल हा यूज होणार. तर FOL काय करणार की तिथे अशा प्रकारे ते या सेंटेन्सला FOL मध्ये कन्वर्ट करणार. तर तुम्ही बघू शकता की फॉर ऑल यक्स साठी आपण हे यूज केलं. इफ यक्स इज अ बर्ड, इफची कंडिशन दिली म्हणजेच इम्प्लाय आपण इथे यूज करत आहोत. इफ आणि देनसाठी इम्प्लायज यूज करतो आपण. त्याच्यानंतर देन यक्स कॅन फ्लाय, तर यक्स हा फ्लाय पण करू शकतो. तर आपण जो बर्ड आहे, बर्डसाठी आपण घेतला इथे एक्स, कारण तो नाऊन आहे, आणि व्हेरिएबलसाठी आपण एक्स घेतला. ऑब्जेक्ट जो असतो तुमचा त्याच्यासाठी व्हेरिएबल्स यूज करतो आणि तिथे एक्स घेतला आहे. त्याच्यानंतर एव्हरीसाठी आपण इथे हा सिम्बॉल यूज केला फॉर ऑलसाठी. त्याच्यानंतर जर आपल्याला काय करायचं, एव्हरी बर्ड कॅन फ्लाय म्हणजेच काय की प्रत्येक बर्ड हा फ्लाय करू शकतो, तर तिथे इम्प्लायजचं सिम्बॉल आपण यूज करून तिथे
प्रत्येक बर्ड आणि तो फ्लाय पण करू शकतो. तर इफ आणि देनची कंडिशन इथे आपण दिलेली आहे. तर अशा प्रकारे तुम्ही FOL मध्ये त्याला लिहित असता. त्याच्यानंतर दुसरं एक्झाम्पल म्हणजेच काय की सम बॉईज प्ले क्रिकेट. तर इथे आपण तुम्ही त्याचा सिंपल मिनिंग बघू शकता की ॲटलिस्ट वन बॉय प्लेज क्रिकेट. सम बॉईज म्हणजेच काय की काही मुलं तिथे क्रिकेट खेळत आहेत. तर त्याच्यामध्ये काही बॉईज म्हणजे एक तरी बॉय असणारच आहे तिथे. तर एक तरी बॉय असणार आहे म्हणजेच तिथे देअर एक्झिस्ट या क्वांटिफायरचा यूज करतो आपण. आणि त्याला आपण कसं लिहिणार इथे की देअर एक्झिस्ट अन एक्स such that x is a boy and चा यूज केला आपण and plays क्रिकेट. तो काय करणार? प्लेज क्रिकेट प्ले करत आहे. तर अशा प्रकारे आपण त्याला FOL मध्ये लिहिणार. त्याच्यानंतर सिंटॅक्स अँड सेमॅन्टिक्स ऑफ FOL. तर सिंटॅक्स आणि सेमॅन्टिक्स कसे आपण तिथे FOL मध्ये यूज करतो त्याच्याबद्दल इथे सांगितलेलं आहे मी डिटेलमध्ये. तर सिंटॅक्स म्हणजेच काय ग्रामर रूल्स आपण तिथे यूज करतो FOL मध्ये. हाऊ टू राईट करेक्ट सेंटेन्सेस. तर करेक्ट सेंटेन्सेस आपण तिथे कसं राईट करतो त्याच्याबद्दल सांगतात. आणि सेमॅन्टिक्स काय करतात की त्याचा मिनिंग सांगत असतात. त्या सेंटेन्सेसचा मिनिंग काय होतं की ते ट्रू आहेत की फॉल्स आहेत रिअल वर्ल्डमध्ये. तर सिंटॅक्स काय करतात की हाऊ टू राईट सांगतात आणि त्याचा मिनिंग सेमॅन्टिक्समध्ये आपण सांगत असतो. तर सिंटॅक्समध्ये दोन टर्म येतात जसं की एक टर्म्स आणि दुसरं सेंटेन्सेस. तर टर्म्समध्ये तुम्ही बघू शकता की त्याच्यामध्ये कॉन्स्टंट व्हेरिएबल्स असे येतात. कॉन्स्टंटमध्ये जॉन तुम्ही बघू शकता. व्हेरिएबल्समध्ये त्या जॉनला जर तुम्ही तिथे व्हेरिएबल दिला तर एक्स आणि वायमध्ये तिथे बघू शकता. सेंटेन्सेसमध्ये तुम्ही तिथे सेंटेन्स बघू शकता की त्याचे ॲक्च्युअल रूल कसे राहतात. त्याच्यामध्ये जर ह्युमन असेल तर त्याला आपण एक्सने इथे डिनोट करतो किंवा कॉम्प्लेक्समध्ये तुम्ही बघू शकता अँडचा यूज करून आपण तिथे दिलेला आहे. त्याच्यानंतर सेमॅन्टिक्समध्ये डोमेन आणि इंटरप्रिटेशनचा यूज करतो आपण. इथे ऑल ऑब्जेक्ट्स इन वर्ल्ड तुम्ही बघू शकता की कोणते पण ऑब्जेक्ट इथे येतात डोमेनमध्ये. तर डोमेन म्हणजेच काय की पूर्ण ऑब्जेक्टचं कलेक्शन इथे असतं. त्यानंतर इंटरप्रिटेशन म्हणजेच काय की मॅप सिम्बॉल टू रिअल वर्ल्ड ऑब्जेक्ट्स. हे काय करतात मॅप करतात सिम्बॉलला रिअल वर्ल्ड ऑब्जेक्टसोबत. तर अशा प्रकारे हे वर्क करत असतं. त्यानंतर क्वांटिफायर बघितले आपण. एक फॉर ऑलसाठी आणि एक देअर एक्झिस्टसाठी असतो. तर हे दोन तिथे क्वांटिफायर्सचा यूज केला जातो. तर ही झाली सिंपल डायग्राम FOLची. त्याच्यामध्ये सिंटॅक्स आणि सेमॅन्टिक्स कसा यूज केला जातो त्याच्याबद्दल. तर त्याच्याबद्दल अजून थोडंसं एक्सप्लेनेशन बघूयात की सिंटॅक्स कसा यूज केला जातो FOLमध्ये. तर हाऊ टू राईट करेक्ट सेंटेन्स कसं राईट केलं जातं त्याच्यासाठी सिंटॅक्सचा यूज केला जातो. सिंटॅक्स डिफाईन्स व्हॉट इज अ लीगल करेक्ट सेंटेन्स इन FOL. लीगल किंवा करेक्ट सेंटेन्स कसं असतं काय असतं त्याच्याबद्दल सिंटॅक्स हा आपल्याला सांगत असतो. त्याचे दोन मेन टाईप्स आहेत. त्याच्यामध्ये टर्म आणि सेंटेन्सेस आपण बघितले डायग्राममध्ये. टर्ममध्ये काय आहे तर रिप्रेझेंट ऑब्जेक्ट्स. तर टर्म काय करतं हे ऑब्जेक्टला रिप्रेझेंट करतात. तर त्याचे पण तीन टाईप्स आहेत. तीन टाईपमध्ये आपण ऑब्जेक्टला रिप्रेझेंट करू शकतो. सगळ्यात पहिला कॉन्स्टंटमध्ये आपण जॉब मुंबई 5 कोणते पण स्पेसिफिक ऑब्जेक्ट तिथे घेऊ शकतो. त्यानंतर येतं व्हेरिएबल्समध्ये एनी ऑब्जेक्ट आपण कोणत्या पण व्हेरिएबलसोबत तिथे शो करू शकतो. जसं की XYZ असे व्हेरिएबल्स आपण तिथे यूज करत असतो. त्यानंतर तिसरं म्हणजेच फंक्शन्सचा यूज करून पण आपण ऑब्जेक्ट तिथे रिप्रेझेंट करत असतो. जसं की फादर ऑफ जॉन, स्क्वेअर रूट ऑफ 4 असं रिटर्न करतो आपण ऑब्जेक्टला. तर अशा प्रकारे इथे थोडंसं फंक्शन्सचा यूज करतो आपण. तर इथे टोटल 3 आहे टर्ममध्ये कन्सेप्ट ज्या तुम्हाला माहिती पाहिजे. त्यानंतर सेंटेन्सेसमध्ये आपण फॅक्ट जे असतात तुमचे त्याला रिप्रेझेंट करत असतो. ऑब्जेक्ट झाल्यानंतर त्याच्यावरती कोणकोणते रिलेशनशिप वगैरे फॅक्ट्स असतात ते आपण इथे दाखवत असतो. तर त्याच्यामध्ये पण 3 टाईप आहेत. तर सगळ्यात पहिला आहे तो ऑटोमिक सेंटेन्स. तर ऑटोमिक सेंटेन्समध्ये आपण काय करतो सिम्पलेस्ट सेंटेन्स असतं हे जस्ट अ प्रेडिकेट अप्लाइड टू टर्म्स. तर तुमचं जे प्रेडिकेट असतं ते काय करतो आपण टर्मला अप्लाय करण्यासाठी इथे यूज करत असतो. तर हे एक सिम्पलेस्ट सेंटेन्स तुम्ही बघू शकता. याचा एक्झाम्पलमध्ये तुमचा जो पण ह्युमन असेल जॉन असेल तो काय आहे ह्युमन आहे. तर त्याला आपण अशा प्रकारे इथे प्रेडिकेट करतो. त्यानंतर जॉन आणि मॅरी जर लव करत असतील तर त्याच्याबद्दल आपण इथे असं त्याला ॲटोमिक सेंटेन्समध्ये तिथे डिनोट करतो शो करत असतो. त्यानंतर R1 आणि R2 जर ॲडजस्टंट रूम असतील तर त्याला आपण असं शो करतो. त्यानंतर कॉम्प्लेक्स सेंटेन्स येतात. कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्ये थोडंसं जास्त जॉईन असतात तुमचे सेंटेन्सेस बाय कनेक्टिव्ज. तर X जर हा ह्युमन असेल आणि X जर हा मॉर्टल असेल म्हणजेच काय की X हा ह्युमन आणि मॉर्टल असेल
तर त्याच्यामध्ये आपण अँडचा यूज करून त्याला असं लिहू शकतो. त्यानंतर क्वांटिफाईड सेंटेन्स पण असतात, त्याच्यामध्ये तुम्ही ऑल किंवा देअर एक्झिस्ट हे यूज करत असता. तर तुमचा जो ह्युमन असेल, यक्स असेल, तो ह्युमन पण आहे आणि मॉर्टल पण आहे आणि प्रत्येक एक्ससाठी तो व्हॅलिड आहे. तर प्रत्येक जो एक्स असणार तो ह्युमन आणि मॉर्टल पण असणार. जर ह्युमन असणार तर मॉर्टल असणार, इफ आणि देन. इफ ह्युमन देन मॉर्टल प्रत्येक यक्ससाठी. तर अशा प्रकारे आपण इथे हे 3 सेंटेन्सेस बघितले आणि 3 टर्म बघितल्या, त्याचे 3 टाईप्स पण आहेत. तर तुम्हाला जर विचारलं FOL मध्ये कोणकोणते टाईप्स आहेत, तर हे तुम्हाला सिंटॅक्समध्ये जर सिंटॅक्सवरती जर क्वेश्चन आला तर तुम्हाला हेच एक्सप्लेन करायचं आहे आणि टर्म आणि सेंटेन्सेसबद्दल जरी विचारलं तर तुम्हाला हेच सांगायचं आहे. त्याच्यानंतर येतं लॉजिकल कनेक्टिव्स कोणकोणते आहेत FOL मध्ये, तर तेच आहेत जे PL मध्ये होते. सेम निगेशन येतं, नॉटसाठी यूज करतो, अँड येतं, ऑर येतं, त्यानंतर इम्प्लायसाठी ॲरो येतो आणि डबल ॲरो येतो बाय कंडिशनलसाठी. तर हेच तुम्ही तिथे यूज करत असता. त्यानंतर क्वांटिफायर्स कोणकोणते आहेत FOL सिंटॅक्समध्ये, तर आपण सगळ्यात पहिले यूज करतो फॉर ऑल आणि दुसरा येतो देअर एक्झिस्ट. तर फॉर ऑल आपण असा तिथे डिनोट करत असतो, रिटर्न करत असतो. त्याच्यानंतर काय होतो, याचा मिनिंग काय होतो, तर फॉर ऑल व्हॅल्यूज ऑफ एक्सच्या सगळ्या व्हॅल्यूजसाठी पी ऑफ एक्स काय असणार, ट्रू असणार. एक्झाम्पलमध्ये बघायचं झालं तर तुमचा जो ह्युमन असेल, यक्स हा ह्युमन असणार, देन जर तो ह्युमन असेल तर तो मॉर्टल असेल फॉर ऑल यक्सच्या व्हॅल्यूजसाठी. तर हे सिम्पल एक्झाम्पल आपण इथे बघितलं आणि जो ॲरो आहे ते इम्प्लिकेशनचा ॲरो आहे, सिम्बॉलचा ॲरो आहे. त्यानंतर जो तुमचा देअर एक्झिस्ट सिम्बॉल आहे, क्वांटिफायर आहे, तो यूज होतो देअर एक्झिस्टसाठी, त्याला रिटर्न केलं जातं असं. त्यानंतर याचा मिनिंग असा होतो की देअर एक्झिस्ट ॲट लिस्ट वन एक्स, त्याच्यामध्ये एक एक्स तरी असा असेल जो काय असेल पी ऑफ एक्सला ट्रू करतो. म्हणजेच काय की देअर एक्झिस्ट असा जरी एक्स असा एक एक्स असणार जो काय असणार, ह्युमन असणार आणि जर तो ह्युमन असला तर तो हॅप्पी असणार. तर इथे अँडचा आपण इथे यूज केलेला आहे, म्हणजेच काय की अँडचा यूज केला आहे म्हणजेच ह्युमन आणि तो हॅपी असणार, आणीचा यूज होतो इथे. हां, तर अशा प्रकारे हे क्वांटिफायर्स यूज केले जातात FOL मध्ये. त्यानंतर सेमॅन्टिक्स ऑफ FOL. तर सेमॅन्टिक्स काय आहे, दुसरं जो टॉपिक आहे सेमॅन्टिक्सचा, पहिला सिंटॅक्सचा होता, आता सेमॅन्टिक्सचा आहे. तर सेमॅन्टिक्स काय सांगतो की त्या सेंटेन्सचं मिनिंग काय आहे. सेमॅन्टिक्स टेल्स अस वेदर अ सेंटेन्स इज ट्रू ऑर फॉल्स इन अ गिवन वर्ल्ड. तर तुमच्या गिवन वर्ल्डमध्ये सेंटेन्स जे आहे ट्रू आहे की फॉल्स आहे त्याच्याबद्दल हा सांगत असतो. तर 3 की कन्सेप्ट याच्यामध्ये आपण यूज करतो. सगळ्यात पहिला डोमेनमध्ये सगळ्या व्हॅल्यूज ज्या असतात, तुमच्या सगळे ऑब्जेक्ट जे असतात ते इथे स्टोअर असतात. जसे की तुम्ही बघू शकता एक्झाम्पलमध्ये डोमेन इथे दिलेला आहे आणि याच्यामध्ये सगळे जे ऑब्जेक्ट असतात तुमचे ऑल ह्युमन्स, त्यानंतर मॅरी, जॉन, सगळे तुम्ही इथे डोमेनमध्ये तिथे असतात. त्यानंतर इंटरप्रिटेशन म्हणजेच काय की असाइन मिनिंग टू एव्हरी कॉन्स्टंट प्रेडिकेट आणि फंक्शन्स. प्रत्येक कॉन्स्टंट प्रेडिकेट आणि फंक्शनसाठी तुम्ही काहीतरी मिनिंग असाइन करत असता. जसं की एक्झाम्पलमध्ये बघायचं झालं तर जॉन काय आहे, एक नेम आहे, तर रेफर्स टू पर्सन, कोणत्या तरी पर्सनला रेफर करतं. त्यानंतर ह्युमन ब्रॅकेटमध्ये एक्स, म्हणजेच काय की एक्स हा ह्युमन बिंग तिथे आपल्याला दाखवतो. त्यानंतर फादर ऑफ एक्स, म्हणजेच काय की एक्सचा फादर तिथे रिटर्न होणार की कोण आहे फादर. तर अशा प्रकारे इथे कॉन्स्टंट प्रेडिकेट आणि फंक्शन्सचा मिनिंग तिथे असाइन करत असतो आपण. त्यानंतर मॉडेल, अ डोमेन प्लस इंटरप्रिटेशन जर टुगेदर आलं, या दोघांचा जर कंबाईन झालं तर त्याला आपण मॉडेल असं बोलत असतो. अ सेंटेन्स इज अ ट्रू इन अ मॉडेल इफ इंटरप्रिटेशन मेक्स इट ट्रू. इंटरप्रिटेशन जर ट्रू सांगत असेल एखादी कंडिशन तर मॉडेल पण आपला ट्रू असेल आणि मॉडेल ट्रू असेल तर ते सेंटेन्स पण ट्रू असेल. अ सेंटेन्स इज अ फॉल्स अदरवाईज, आणि ते जर ट्रू नसलं तर ते फॉल्स असणार अदरवाईज. त्याच्यानंतरचा टॉपिक येतो युजिंग फर्स्ट ऑर्डर लॉजिक. तर फर्स्ट ऑर्डर लॉजिकमध्ये काय काय येतं आपण ते बघितलंच, पण पुढचे जे कन्सेप्ट आहे त्याच्याबद्दल बघून घेऊया थोडंसं. तर युजिंग फर्स्ट ऑर्डर लॉजिक ह्याच्यामध्ये मीन्स ॲक्च्युली रायटिंग रिअल वर्ल्ड नॉलेज. तर याच्यामध्ये आपण थोडंसं जर युजिंग म्हणजेच काय की युजिंग फर्स्ट ऑर्डर लॉजिक याच्यामध्ये काय करतो आपण, रायटिंग रिअल वर्ल्ड नॉलेज. रिअल वर्ल्डचं नॉलेज इथे राईट करत असतो. त्याच्यामध्ये काय असतं की फॅक्ट्स असतं अबाउट पीपल्स. त्याच्यानंतर नंबर्स येतात, सेट येतात, लिस्ट येतात तुमच्या. त्यानंतर ॲज अ FOL सिंटेक्स सो अँड AI एजंट कॅन रिझन फ्रॉम देम.
तर तुमचे जे पण हे फॅक्ट्स वगैरे असतात या सगळ्या नॉलेजवरून तो काय करतो, तुमचा AI एजंट रिझन करत असतो आणि त्याच्यावरून तो ॲक्शन घेत असतो. तर टेक रिअल वर्ल्ड नॉलेज तो काय करतो, रिअल वर्ल्डचं नॉलेज घेतो सगळ्यात आधी, त्याला कन्वर्ट करतो FOL सेंटेन्सेसमध्ये आणि एजंट नंतर त्याच्यापासून जे ॲक्शन असतात ते रिझन करत असतो. त्याच्यानंतर डोमेन्स वेअर FOL यूज, तर कुठे कुठे यूज होतो, तर सगळ्यात पहिला डोमेन येतो किनशिप, फॅमिली रिलेशनशिप्समध्ये. तर फॅक्ट अबाउट फॅमिली मेंबर्स अँड देअर रिलेशनशिप्स, तर फॅमिली रिलेशन्स जे असतात तुमचे त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले डोमेन असतो. तर सगळ्यात पहिला डोमेन त्याला आपण किनशिप बोलतो, फॅमिली रिलेटेड. तर त्याच्यामध्ये एक्झाम्पल असं येतं की जॉन इज द फादर ऑफ मॅरी, तर जॉन हा काय आहे, मॅरीचा फादर आहे. तर त्याला आपण अशा प्रकारे तिथे शो करत असतो की सगळ्यात पहिले फादर येणार आणि ब्रॅकेटमध्ये जॉन आणि मॅरी. तर कोणाचा आहे, जॉनचा नाही, जॉन आहे मॅरीचा फादर. तर अशा प्रकारे तिथे आपण शो करत असतो रिलेशनशिप. त्याच्यानंतर दुसरा डोमेन येतो नंबर्स आणि अरिथमॅटिक. आता नंबर आणि अरिथमॅटिकमध्ये आपण कसे फॅक्ट तिथे डिनोट करत असतो त्याच्याबद्दल सांगतो डोमेन नंबर 2, फॅक्ट अबाउट नंबर्स अँड मॅथ. एक्झाम्पलमध्ये बघायचं झालं तर 1 इज अ नॅचरल नंबर. 1ला आपल्याला नॅचरल नंबर जर लिहायचं असलं FOLमध्ये तर आपण कसं लिहिणार, नॅचरल नंबर आणि ब्रॅकेटमध्ये 1. तसंच स्क्वेअर रूट जर काढायचा असला तर स्क्वेअर रूट ब्रॅकेटमध्ये जे पण नंबरचा काढायचा असला तो नंबर, जसं की 4, 3 जो असेल तो. तर हे येणार नंबर्स अँड अरिथमॅटिक या डोमेनमध्ये. तिसरा डोमेन येतो सेट. सेटमध्ये काय येतं, फॅक्ट्स अबाउट सेट अँड मेंबरशिप. आता याच्यामध्ये सेट आणि मेंबरशिप याच्याबद्दल येणार. X इज अ मेंबर ऑफ सेट यस. जर सेट यस असेल आणि X जर त्याचा मेंबर असेल तर तो कसा डिनोट करणार, आपण सगळ्यात पहिले मेंबर येणार. आणि कोणता मेंबर असणार, X कशाचा, सेटचा. तर सगळ्यात पहिले X येणार आणि त्याच्यानंतर सेट येणार तुमचा जो पण असेल. तर अशा प्रकारे तिथे आपण त्याला शो करत असतो. त्यानंतर चौथा येतो लिस्ट. लिस्टमध्ये काय करणार, फॅक्ट अबाउट लिस्ट अँड एलिमेंट. जे फॅक्ट असतात ते लिस्ट आणि एलिमेंटच्या रिलेटेड इथे आपल्याला सांगणार. X इज अ फर्स्ट एलिमेंट ऑफ लिस्ट 1. जर लिस्ट 1 असेल आणि त्याच्यामध्ये फर्स्ट एलिमेंट हा X असेल तर तुम्ही कसं डिनोट करणार त्याला, तर फर्स्ट घेणार आपण तिथे, त्यानंतर X, 1. तर अशा प्रकारे आपण तिथे शो करणार. तर हे झाले सगळे डोमेन्स कसे यूज करतो आपण FOLमध्ये, कोणकोणते डोमेन्स आहेत. त्याच्यानंतर ही जी प्रोसेस आहे, ही प्रोसेस जी आहे कन्वर्ट इंग्लिश सेंटेन्स टू FOL, तर ही प्रोसेस तुम्हाला विचारली जाते. तर तुम्हाला हे माहिती पाहिजे की कसे सेंटेन्सेस FOLमध्ये कन्वर्ट केले जातात. तर याच्यावरती क्वेश्चन विचारला जातो की सेंटेन्सला कन्वर्ट करा म्हणून. तर तुम्हाला माहिती पाहिजे की स्टेप नंबर 1मध्ये काय करणार, आयडेंटिफाय द ऑब्जेक्ट. तुमचे जे नाउन्स असेल त्यांना तुम्ही आयडेंटिफाय करणार. दिस बिकम्स कॉन्स्टंट अँड व्हेरिएबल्स. ते तुमचे कॉन्स्टंट पण असू शकता आणि व्हेरिएबल्स असू शकता. XYZ झाले तुमचे, ते तुम्हाला आयडेंटिफाय करायचे सगळ्यात पहिले ऑब्जेक्टिव्स. त्यानंतर दुसरं म्हणजे प्रॉपर्टीज कोणकोणत्या आहेत, त्याच्यामध्ये ॲडजेक्टिव्स कोणकोणते आहेत, जसं की ते प्रेडिकेट करणार. तर त्याच्यामध्ये रिलेशनशिप वगैरे काय काय आहेत ते तुम्हाला प्रॉपर्टीज इथे बघायचं आहे. त्यानंतर तिसरं म्हणते रिलेशनशिप्स, व्हर्बवरती येतं ते. त्याच्यामध्ये व्हर्ब तुम्हाला तिथे आयडेंटिफाय करायचे आहे आणि त्यांचं रिलेशनशिप काय काय त्याच्यामध्ये बघायचं आहे. त्याच्यानंतर आयडेंटिफाय क्वांटिफायर, तर तिथं ऑल किंवा देअर एक्झिस्ट कोणतं क्वांटिफायर यूज केलेलं आहे ते आयडेंटिफाय करता आलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर या सगळ्यांचा जेव्हा तुम्हाला माहिती होईल त्याचा यूज करून तुम्हाला FOL सेंटेन्स तिथे राईट करायचं आहे. तर त्याचं एक्झाम्पल आपण ऑलरेडी आधी बघितलेलं आहे, ते बर्डचं. त्याच्यानंतर इथे अजून एक एक्झाम्पल आपण बघून घेऊयात जे PYQमध्ये क्वेश्चनमध्ये विचारलं गेलेलं होतं की 1 by 1 या स्टेप्सचा यूज करून तुम्हाला कसं एखादं सेंटेन्स जे आहे ते FOL सेंटेन्समध्ये तिथे कन्वर्ट करायचं आहे. तर सगळ्यात पहिलं एक्झाम्पल बघायचं झालं तर ऑल एम्प्लॉईज अर्निंग ₹45,000 ऑर मोअर पे टॅक्स. तर हे जे सेंटेन्स आहे हे तुम्हाला FOLमध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर सगळ्यात पहिली स्टेप जी आहे त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, ऑब्जेक्ट कोणकोणते आहेत म्हणजेच नाउन्स कोणकोणते आहेत तुमच्या या सेंटेन्समध्ये ते तुम्हाला आयडेंटिफाय करायचे आहे. तर सगळ्यात पहिले ऑल एम्प्लॉईज हा सगळ्यात पहिला तुमचा ऑब्जेक्ट येईल. त्यानंतर टॅक्स, त्यानंतर कॉन्स्टंट म्हणजेच ₹45,000. तर हे 3 जे आहे हे 3 नाउन्स तुम्हाला तिथे भेटलेले आहेत किंवा ऑब्जेक्ट तिथे भेटलेले आहेत तुम्हाला. तर सगळ्यात पहिला एम्प्लॉईजला आपण व्हेरिएबल X हे देणार. त्यानंतर टॅक्स जो आहे तिथे तुम्ही कॉन्स्टंट त्याला सांगणार. त्यानंतर ₹45,000 जो आहे तो पण कॉन्स्टंट आहे. तर अशा प्रकारे एक व्हेरिएबल त्याला आपण X दिलं एम्प्लॉईजला. त्यानंतर तुमची येणार स्टेप नंबर 2.
तर स्टेप नंबर 2 मध्ये आयडेंटिफाय करणार प्रॉपर्टीज कोणकोणत्या आहे, ॲडजेक्टिव्स कोणकोणते आहे. तर तुम्ही अर्निंग करत आहात 45,000 ऑर मोवर, म्हणजेच काय की 45,000 किंवा मोवर हे झालं तिथं प्रॉपर्टी त्याची. दिस इज अ प्रॉपर्टी ऑफ एम्प्लॉय. तर तो अर्न करत आहे तिथे 45,000 किंवा जास्त. तर तिथे प्रेडिकेट येणार अर्न. यक्स काय करत आहे, एम्प्लॉय काय करत आहे, तुमचा अर्न करत आहे 45,000. तर अशा प्रकारे त्याला प्रेडिकेट करणार आपण. त्याच्यानंतरची स्टेप नंबर 3, त्याच्यामध्ये आपण रिलेशनशिप आयडेंटिफाय करणार, म्हणजेच वर्बच्या रिलेटेड असेल काहीतरी. तर तिथे तो पे करत आहे टॅक्सला. तर सगळ्यात पहिले हे येणार, तो पे करत आहे. पे काय झालं, त्याचं रिलेशन बिटवीन एम्प्लॉय अँड टॅक्स. तर या दोघांच्या मधलं जे रिलेशनशिप आहे ते आहे पे. तर तिथे प्रेडिकेट येणार आपलं पेज टॅक्स. तुमचा यक्स कोण आहे, एम्प्लॉय काय करणार, पेज टॅक्स. तर तिथे पेज टॅक्स ब्रॅकेटमध्ये एक्स येणार, त्याचा प्रेडिकेट इज ॲन एम्प्लॉय, प्रेडिकेट एम्प्लॉय एक्स. तर एक्स कशासाठी यूज केला आहे त्याची तर सांगितलेलं आहे एम्प्लॉयसाठी. त्याच्यानंतर येणार स्टेप नंबर 4, आयडेंटिफाय क्वांटिफायर. तर इथे आपण ऑल एम्प्लॉईजसाठी, म्हणजेच काय की ऑल इथे शब्द डायरेक्ट इथे सेंटेन्समध्ये दिलेला आहे, म्हणून ऑल एम्प्लॉईजसाठी आपण ऑल हा वर्ड यूज केलेला आहे. सो यूज फॉर ऑल. तर फॉर ऑलचा जो तुमचा सिम्बॉल आहे हा आपण क्वांटिफायर इथे यूज करत आहोत. त्याच्यानंतर स्टेप नंबर 5, राईट FOL सेंटेन्स. तर तुम्हाला राईट करायचं आहे पूर्ण. तर तुमचा यक्स कोण आहे, एम्प्लॉय. तर तो काय सांगतो, ऑल एम्प्लॉईजसाठी आपण इथे फॉर ऑल यक्स करणार. त्यानंतर इफ यक्स इज ॲन एम्प्लॉय, जर एम्प्लॉय यक्स हा जर एम्प्लॉय असला तर अँड तो काय करणार, अर्न करणार किती, 45,000. तर यक्स काय करणार, अर्न करणार 45,000. तर अशा प्रकारे आपण तिथे अँडची कंडिशन देऊन इथे प्रेडिकेट लिहिणार. त्यानंतर ही कंडिशन जर बरोबर असली, ट्रू असली, तर तो काय करणार, टॅक्स पे करणार. कोण, एक्स म्हणजेच एम्प्लॉय. तर अशा प्रकारे इफ आणि देनसाठी आपण एम्प्लॉईजचा यूज केला आहे आणि अर्न करतो आणि त्याचं रिलेशनशिप दाखवायसाठी अँडचा यूज केलेला आहे इथे. तर अशा प्रकारे आपण FOL मध्ये या सेंटेन्सचं कन्वर्ट केलेलं आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला PYQs मध्ये क्वेश्चन्स विचारले जातात की FOL मध्ये त्याला कन्वर्ट करायचं आहे. तर तुम्हाला हे सगळं आयडेंटिफाय करून तिथे लिहिता आलं पाहिजे FOL मध्ये. त्याच्यानंतर दुसरं सेंटेन्स झालं, सीता इज अ मरीन इंजिनियर अँड शी इज ऑल्सो ॲन आर्टिस्ट. तर त्याच्यामध्ये ऑब्जेक्ट झालं तुमचं सीता काय आहे, कॉन्स्टंट सीता, ते स्पेसिफिक नेम आहे पर्सनचं, तर ते झालं ऑब्जेक्ट. त्यानंतर स्टेप नंबर 2 मध्ये प्रॉपर्टीज काय काय आहे, तर ती सीता काय आहे, मरीन इंजिनियर आहे आणि आर्टिस्ट पण आहे. तर प्रेडिकेट काय येणार, मरीन इंजिनियर कोण आहे, सीता आहे म्हणून ब्रॅकेटमध्ये, किंवा एक्स पण घेतलं असतं पण इथे डायरेक्ट एकच आहे म्हणून सीता आपण घेणार. त्यानंतर प्रेडिकेट आर्टिस्ट कोण आहे, सीता. तर दोघं पण आपण इथे सेपरेट घेतले, मरीन इंजिनियर आणि आर्टिस्ट, आणि सीता. त्यानंतर स्टेप नंबर 3 मध्ये रिलेशन दाखवणार आपण अँडच्या थ्रू, कारण इथे सरळ सेंटेन्समध्ये अँड दिलेला आहे. तर कनेक्ट टू फॅक्ट्स अबाउट सीता, यूज अँडचा यूज करून आपण इथे दाखवणार. क्वांटिफायर बघायचं झालं तर इथे कोणताही क्वांटिफायर इथे यूज नाही केलेला आहे, फक्त सीता यूज केलेला आहे म्हणून स्पेसिफिक पर्सनसाठी, म्हणून इथे हा क्वांटिफायरचा यूज नाही करणार आपण त्यामध्ये. आणि स्टेप नंबर 5 मध्ये आपण सरळ FOL सेंटेन्स लिहिणार. तर सरळ मरीन इंजिनियर आहे सीता, तर सीता कोण आहे, मरीन इंजिनियर, आणि सीता कोण आहे, आर्टिस्ट पण आहे. या दोघांसाठी आपण कनेक्ट करण्यासाठी अँडचा यूज करणार. तर सिम्पल रीड करायचं झालं तर सीता इज अ मरीन इंजिनियर अँडचा यूज केला आपण तिथे, सीता इज ॲन आर्टिस्ट. तर अशा प्रकारे FOL मध्ये ते सेंटेन्स आपण लिहिणार. तर हे पण PYQ मध्ये विचारलं गेलेलं होतं. तर अशा प्रकारे तुम्हाला कन्वर्ट करता आलं पाहिजे FOL मध्ये. त्याच्यानंतरचा टॉपिक येतो नॉलेज इंजिनिअरिंग इन FOL. तर फर्स्ट ऑर्डर लॉजिकमध्ये नॉलेज इंजिनिअरिंग कशी यूज केली जाते. नॉलेज इंजिनिअरिंग इन FOL इज अ प्रोसेस ऑफ बिल्डिंग नॉलेज बेस. तर नॉलेज बेस, खरं तर हा टॉपिक सगळ्यात पहिले पाहिजे होता, कारण नॉलेज बेस बिल्ड कसा केला जातो त्याच्याबद्दल आहे. तर नॉलेज बेस कसा बिल्ड केला जातो त्याच्या प्रोसेसला आपण नॉलेज इंजिनिअरिंग असं बोलतो. ते FOL मध्ये कसा यूज केला जातो त्याच्याबद्दल आहे. फॉर स्पेसिफिक डोमेन बाय रायटिंग ऑल फॅक्ट्स अँड रूल्स इन FOL. तर FOL मध्ये रूल्स आणि फॅक्ट्स कसे राईट केले जातात प्रत्येक डोमेनसाठी, स्पेसिफिक डोमेनसाठी, त्याच्याबद्दल सांगतो. त्याच्यानंतर नॉलेज इंजिनियर स्टडीज डोमेन. सगळ्यात पहिले तो काय करतो, नॉलेज इंजिनियर
डोमेनचा स्टडी करतो, त्यानंतर त्याच्यामध्ये कोणकोणते फॅक्ट आहेत, कोणकोणते रूल्स आहेत त्यांना अंडरस्टँड करतो. त्याच्यानंतर ते फॅक्ट किंवा रूल्स अंडरस्टँड केल्यानंतर त्यांना जे पण सेंटेन्स असेल ते FOLमध्ये राईट करतो आणि एजंट कॅन यूज KB टू रिझन. आणि त्याच्यानंतर जे पण तुम्ही तिथे FOLमध्ये ट्रान्सलेट केलेले किंवा राईट केलेले सेंटेन्सेस असतील त्यांचा यूज करतो KBमध्ये स्टोअर करून रिझनिंगसाठी. त्याच्यानंतर हू इज अ नॉलेज इंजिनियर. नॉलेज इंजिनियर कोण राहता? अ पर्सन हू बिल्ड्स द नॉलेज बेस फॉर AI एजंट. AI एजंटसाठी काय करता? नॉलेज बेस बिल्ड करता, त्याच्यामध्ये सगळी इन्फॉर्मेशन असते. दे टॉक टू डोमेन एक्सपर्ट्स. ते काय करतात? डोमेन एक्सपर्टसोबत पण टॉक करत असतात, जसं की डॉक्टर्स झाले, लॉयर्स झाले, सायंटिस्ट झाले, हे वेगवेगळे डोमेन्स आहेत. तर त्यांच्या एक्सपर्टसोबत ते टॉक करतात आणि त्यांची जी इन्फॉर्मेशन असेल ती KBमध्ये ते बिल्ड करतात. दे कन्वर्ट देअर नॉलेज इंटू FOL सेंटेन्स. ते काय करतात? त्यांच्या नॉलेजला FOL सेंटेन्समध्ये कन्वर्ट करतात आणि ते सेंटेन्सेस ते KBमध्ये स्टोअर करतात. तर अशा प्रकारे एक नॉलेज इंजिनियर त्यांचं वर्क करत असतात आणि त्याच्यानंतर AI एजंट त्या नॉलेज बेसचा यूज करून तुमचे जे सेंटेन्सेस असतात त्यांचे रिझल्ट वगैरे काढत असतात. त्याच्यानंतर नॉलेज इंजिनिअरिंग प्रोसेस, त्याच्या 7 स्टेप्स आहेत पूर्ण. याच्यावरती PYQमध्ये क्वेश्चन्स विचारला गेलेला आहे खूप वेळा. तर हा पण खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे, म्हणून पूर्ण बघा. तर टोटल 7 स्टेप आहेत ज्या तुम्हाला माहिती पाहिजे. या 7 स्टेप तुम्हाला 1 बाय 1 करून एक्सप्लेन करता आले पाहिजे. 9 ते 8 मार्कासाठी क्वेश्चन येतो याच्यावरती. तर सिम्पल मी इथं प्रोसेस पण सांगितलेली आहे आणि या साईडला एक्झाम्पल पण आहे. तर स्टेप बाय स्टेप तुम्ही म्हणजे सगळ्यात पहिली स्टेप एक्सप्लेन करायची, त्यानंतर एक्झाम्पलमध्ये तुम्हाला या स्टेप पण लिहिता आल्या पाहिजे. तर त्याच्यामुळं मी हा जो टेबल आहे हा डायग्राम इथे क्रिएट केलेली आहे. तर सगळ्यात पहिली स्टेप जी आहे ती आयडेंटिफाय करता आलं पाहिजे तुम्हाला. टास्क काय आहे, तुम्हाला प्रॉब्लेम काय आहे, कोणता प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व करणार आहे, कंपास वर्ल्डमध्ये कोणता प्रॉब्लेम सॉल्व करणार आहे, तुम्हाला गोल स्टेटपर्यंत तिथं पोचायचं असतं. तर सेफली तुम्हाला तिथे गोल्डपर्यंत फाइंड करायचं असतं. तर ते झालं तुमचं टास्क. त्याच्यानंतर दुसरी स्टेप म्हणजे असेंबल रिलेव्हंट नॉलेज. तर रिलेव्हंट नॉलेज तुम्हाला तिथे कलेक्ट करता आलं पाहिजे, जसं की एक्सपर्टला टॉक करायचं, कलेक्ट करायचं डोमेनचे फॅक्ट्स वगैरे, रूल्स वगैरे सगळे इन्फॉर्मेशन कलेक्ट करायची. तर तुम्ही बघू शकता की उंपस वर्ल्डमध्ये आपण काय करणार की उंपस असला तर तिथे स्टेन्स येणार, त्यानंतर ब्रिजचा आवाज आला तर तिथे पीठ असणार, ग्लिटरचा आवाज आला तर तिथे गोल्ड असणार. हे काय झालं? सगळं नॉलेज झालं, हे तुम्हाला कलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तिसऱ्या स्टेपमध्ये काय करायचं आहे? डिसाईड करायचं आहे व्होकॅब्युलरी. म्हणजेच काय की चूज करायचं आहे प्रेडिकेट्स, कॉन्स्टंट, फंक्शन्स कोणकोणते यूज करणार ते आपण बघितले कोणकोणते आहेत. तर ती व्होकॅब्युलरी इथे डिसाईड करायची आहे. तर उंपस वर्ल्डमध्ये काय करणार आपण? जो एक्स असेल तुमचा एजंट, त्याच्यासाठी स्टेन्स, ब्रिज हे सगळे फंक्शन्स आपण तिथे लिहिणार तुमचे FOLमधले, जे तुम्हाला यूज करायचे आहे FOL फॉर्मॅटमध्ये. त्याच्यानंतर स्टेप नंबर 4मध्ये काय करणार? इन्कोड करणार आपण जनरल नॉलेज. तर तुमचं जे पण राईट जनरल FOL रूल्स फॉर डोमेन, तुमचा जो पण डोमेन असेल त्याच्यासाठी FOL रूल्स आपण तिथे देणार. कारण पहिले जे फंक्शन्स वगैरे आहेत ते व्होकॅब्युलरी आपण तिथे डिसाईड केली, त्याच्यानंतर एन्कोड करायचे आपल्याला जनरल नॉलेज. त्याच्यामध्ये काय करणार आपण? तुमचे जे पण रूल्स असतील ते आपण इथे घेणार की एजंटसाठी काय करणार? ब्रिज जर असेल ऑलसाठी किंवा ॲडजेसंट XY अँड पीठ जर असेल तर त्याच्यासाठी सगळं रूल्स आपण तिथे देणार त्याला. त्याच्यानंतर 5वी स्टेप येणार तुमची एन्कोड स्पेसिफिक इन्स्टन्स. राईट फॅक्ट्स अबाउट करंट सिच्युएशन. करंट सिच्युएशनमध्ये तुम्हाला मूव्ह करायचं आहे की नाही, किंवा पुढचा ब्लॉक जो आहे तो चांगला आहे की नाही, तिकडे मूव्ह करायला पाहिजे की नाही, त्याच्याबद्दल आपण इथे बघणार. करंट सिच्युएशनच्या अबाउट तुम्ही तिथे तुमचे जे फॅक्ट्स असेल ते राईट करणार. जसं की इथे तुम्ही बघू शकता की ब्रिज असला R11मध्ये, तर रूम नंबर 11मध्ये जर ब्रिज असला तर ते ट्रू असेल. स्ट्रेंच असला R12मध्ये तर ते ट्रू असेल. हे जे फॅक्ट्स असतील हे आपण इथे सगळे लिहिणार. त्याच्यानंतर काय करणार? जे पण फॅक्ट्स आपल्याला मिळाली त्याच्या बेसिसवर तुम्ही काय करणार? नॉलेज बेसला आस्क करणार आणि तिथे जे पण रिलेव्हंट तुम्हाला इन्फॉर्मेशन असेल ती सांगणार की पुढच्या मूव्स काय असेल तुमच्या, पोज करणार क्वेरीला. तर इन्फरन्स म्हणजेच काय की मागच्या नॉलेजवरून ते काय करणार? पुढचे फॅक्ट डिराईव्ह करणार. तर तुम्ही उंपस वर्ल्डमध्ये बघू शकता की R22मध्ये जायचं आहे तर ती सेफ आहे का नाही ते काय करणार आपण? नॉलेज बेसच्या रिझनवरती आपण ठरवणार. तर नॉलेज बेसचा यूज करून आपण तिथे विचारणार त्याला की सेफ आहे का पुढची रूम किंवा पुढचा ब्लॉक.
तर तो सांगणार की यस. तर यस असेल तर तुम्ही पुढे जाणार आणि नो असेल तर तुम्ही त्याच रूममध्ये थांबणार. तर स्टेप नंबर 7 म्हणजेच काय की डिबग द केबी, म्हणजेच फिक्स रॉंग रूल्स आणि रिपीट इफ नीडेड. जोपर्यंत आपल्याला पुढची जी स्टेप आहे ती भेटत नाही तोपर्यंत आपण त्याला रिपीट करणार आणि तुमचे जे पण रॉंग रूल्स असेल त्यांना आपण फिक्स करणार, डिबग करणार. तर इफ रॉंग ॲन्सर जर भेटला आपल्याला तिथून तर परत चेक करणार, परत रूल्सला चेक करणार आणि फिक्स करणार आणि रिट्राय करणार आणि जे पण नवं तुम्हाला भेटेल ते परत केबीमध्ये जाऊन तिथे स्टोअर करणार. तर अशा प्रकारे आपण तिथे या 7 ज्या स्टेप्स आहेत याचा यूज करत असतो. प्रोसेस आहे ही नॉलेज इंजिनिअरिंग प्रोसेस, तर याचा यूज करत असतो आणि या सोबतच त्याचं एक्झाम्पल पण मी दिलेलं आहे स्टेप वाईज, तर तुम्हाला ते एक्सप्लेन करता आलं पाहिजे. त्याच्यानंतर या सगळ्या स्टेप मी इथे डिटेलमध्ये काढलेल्या आहेत. तुम्ही याचे स्क्रीनशॉट घेऊन तिथे बघू शकता. फक्त एकदा वाचायचं आहे की काय काय येतं त्याच्यामध्ये. तर स्टेप ऑफ नॉलेज इंजिनिअरिंग प्रोसेस त्याच्या बघू शकता की मल्टिपल PYQजमध्ये याच्यावरती क्वेश्चन विचारला आहे, म्हणून हा पण टॉपिक खूप इम्पॉर्टंट आहे. याच्यामध्ये सगळ्यात पहिला आहे तो आयडेंटिफाय द टास्क. टास्कला आयडेंटिफाय करायचं आहे की फर्स्ट अंडरस्टँड व्हॉट प्रॉब्लेम, तुम्हाला कोणता प्रॉब्लेम हा सॉल्व्ह करायचा आहे त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती पाहिजे. जसं की एजंट मस्ट नेव्हिगेट उंपस वर्ल्ड, तर उंपस वर्ल्डमधून तुम्हाला बाहेर पडायचं आहे. हे हा जो प्रॉब्लेम आहे हा तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे एक्झाम्पलमध्ये. तर सगळ्यात पहिले टास्क आयडेंटिफाय करायचं आहे. डिफाईन व्हॉट क्वेश्चन्स टू केबी मस्ट बी एबल टू ॲन्सर, म्हणजेच कोणते क्वेश्चन तुम्ही केबीला विचारले पाहिजे तुमच्या प्रॉब्लेमबद्दल की तो तुम्हाला बरोबर ॲन्सर तिथे फाइंड करून देईल. त्यानंतर स्टेप नंबर 2 येते तुमची. त्याच्यामध्ये तुम्हाला रिलेव्हंट नॉलेज जे आहे ते असेंबल करायचं आहे, कलेक्ट करायचं आहे सगळं नॉलेज तुमच्या डोमेनच्या रिलेटेड. त्याच्यामध्ये तुम्हाला एक्सपर्टसोबत टॉल करायचं आहे, रीड बुक्स करायचे आहेत, त्याच्यानंतर स्टडी द डोमेन करायचं आहे, म्हणजे डोमेनचं स्टडी करायचं आहे. मग त्याच्यामध्ये एक्झाम्पलमध्ये येऊ शकतं की मेडिकल डोमेन तुमचं जे असेल ते कलेक्ट सिम्पटम्स, डिसीज, ट्रीटमेंट्स हे सगळं कलेक्ट करणार तुम्ही इन्फॉर्मेशन, त्यालाच आपण नॉलेज ॲक्विसिशन पण बोलतो. त्याच्यानंतर तिसरं म्हणजेच काय की डिसाईड करणार वोकॅब्युलरी. त्याच्यामध्ये प्रेडिकेट येतं, कॉन्स्टंट येतं आणि फंक्शन्स येणं, कोणते तुम्ही यूज करणार आहे तिथे. जसं की प्रेडिकेट्समध्ये तुम्ही बघू शकता की एक्सला कोणता डिसीज आहे किंवा एक्सला कोणता सिम्टम्स आहेत किंवा एक्स वायला कोणतं कॉज आहे. त्याच्यानंतर कॉन्स्टंटमध्ये फ्लू आहे किंवा फीवर आहे किंवा कफ आहे याच्याबद्दल बघतो आणि फंक्शन्समध्ये एक्सला ट्रीटमेंट कोणतं द्यायचं त्याच्याबद्दल आपण असे शो करत असतो. तर ही खूप इम्पॉर्टंट स्टेप आहे. जर ही वोकॅब्युलरी जर चुकीची असली तर तुमचा नॉलेज बेस पण चुकीचा होऊ शकतो. तर खूप क्रिटिकल किंवा इम्पॉर्टंट अशी ही स्टेप आहे तिसरी. त्यानंतर चौथी स्टेप येते इन्कोड जनरल नॉलेज. तर याच्यामध्ये काय करतो आपण राईट जनरल रूल्स तिथे राईट करत असतो. दे आर ऑलवेज ट्रू इन डोमेनच्या रिलेटेड ते ऑलवेज ट्रू असले पाहिजे. दीज आर रूल्स दॅट अप्लायज टू ऑल ऑब्जेक्टसाठी हे रूल्स तिथे अप्लाय केले जातात. जसं की एक्झाम्पलमध्ये तुम्ही बघू शकता की फॉर एव्हरी एक्ससाठी आपण हा सिम्बॉल इथे यूज केलेला आहे. इम्प्लायजचं साईन दिलं आहे म्हणजेच काय की इफ आणि देन्सची कंडिशन आपण इथे यूज करत आहोत. तर इफ एक्स हॅज अ फ्लू, एक्सला जर फ्लू असेल फॉर एव्हरी एक्स, त्याच्यानंतर देन एक्स हॅज अ फीवर अँड एक्स हॅज अ कफ. तर फ्लू जर असला तर त्याला फीवर पण असेल आणि कफ पण असेल. तर असं जे आहे ते आपण FOLमध्ये इथे लिहिणार, म्हणजेच एन्कोड करणार जनरल नॉलेज जे असेल ते त्याचे रूल्स आपण इथे देणार स्टेप नंबर 4मध्ये. त्यानंतर स्टेप नंबर 5मध्ये आपण काय करणार, एन्कोड करणार द स्पेसिफिक प्रॉब्लेम्स इन्स्टंट. तर जे पण प्रॉब्लेम असेल ते आपण इथे फॅक्ट वगैरे जे असणार ते राईट करणार करंट सिच्युएशनबद्दल. दिस पेशंट हॅज अ फीवर अँड कफ, जर त्याला पेशंटला फीवर अँड कफ असेल तर त्याच्याबद्दल हॅज अ सिम्पटम पेशंट नंबर 1 फीवर पण असू शकतो किंवा हॅज अ सिम्पटम पेशंट नंबर 1 कफ पण असू शकतो. तर अशा प्रकारे आपण तिथे बघत असतो. त्याच्यानंतर स्टेप नंबर 6मध्ये काय करतो, पोज क्वेरीज टू द इन्फरन्स प्रोड्यूस. जे पण इन्फरन्स आपण इथून प्रोड्यूस केलेले आहेत, जसं की आस्क द केबी क्वेश्चन्स युझिंग इन्फरन्स, जे केबीचा यूज करून तुम्ही क्वेश्चन्स करता. काही इन्फरन्सचा जे इन्फरन्स असतं ते काय करतं, नवीन रूल्स तिथे फॅक्ट्स तयार करत असतं. तर एक्झाम्पलमध्ये बघायचं झालं तर डज पेशंट 1 हॅव फ्लू, असे क्वेश्चन्स ते विचारतं नॉलेज बेस्ड तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी. तर तो सांगणार की आज करणार, त्याच्यानंतर सांगणार की फ्लू आहे का, डिसीज आहे का पेशंट 1ला फ्लू, तर असा तो सांगणार.
मग के बी रिझन करणार आणि नंतर त्याला ॲन्सर देणार यस आणि नो मध्ये. तो एकतर यस सांगेल किंवा नो सांगेल. जर नो सांगितलं तर स्टेप नंबर 7 येणार आपली डिबग द नॉलेज बेस. तर ही काय करणार, चेक करणार ॲन्सर जर करेक्ट असेल तर. जर रॉंग असेल तर त्याच्यामध्ये मिस्टेक कोणकोणत्या आहेत त्या फाइंड करणार आणि के बीमध्ये रूल्स जे असतात ते पण फाइंड करणार. त्याच्यानंतर के बीमध्ये जाऊन फिक्स करणार त्या रूल्सनं आणि ट्राय अगेन करणार. त्याच्यानंतर दिस इज अन इटरेटिव्ह प्रोसेस. जोपर्यंत ते फिक्स नाही होत तोपर्यंत ते चालू राहणार ती प्रोसेस. तर अशा प्रकारे या ज्या 7 स्टेप्स असतात, या 7 स्टेप्सच्या प्रोसेस जी असते ती हा नॉलेज इंजिनियर जो असतो तो परफॉर्म करत असतो या FOILमध्ये. तर फर्स्ट ऑर्डर लॉजिकमध्ये नॉलेज इंजिनियर जो असतो तो या प्रोसेसला फॉलो करत असतो. आणि या 7 ज्या स्टेप्स आहेत तुमच्या त्या तुम्हाला डिटेलमध्ये एक्सप्लेन करायच्या आहेत. तर ते मी सिम्पल तुमचं जे एक्सप्लेनेशन आहे ते मी पॉईंट वाईज तुम्हाला इथे दिलेलं आहे. तुम्ही इलॅबोरेट पण करू शकता किंवा एवढं पण लिहिलं तरी होऊन जाईल, कारण तिथे टाईम कमी असतो आणि तुम्हाला लिहायचं जास्त असतं. तर थेरीमध्ये या युनिटचं मी पूर्ण कवर केलेलं आहे आणि बाकीचं तुमचं जे सेंटेन्सचं कन्वर्जन वगैरे आहे ते पण मी याच्यात सांगितलेलं आहे की कसं करायचं आहे FOILमध्ये. तर अशा प्रकारे मी सगळे टॉपिक्स या युनिटचे कवर केलेले आहेत, युनिट नंबर 4चे. तर टाईम कमी आहे म्हणून माझ्याकडे पण जेवढा टाईम मला मिळतो आहे त्या टाईममध्ये मी तुमचं 1 शॉट लेक्चर्स तुम्हाला प्रोव्हाइड करतो आहे. म्हणून जेवढं होईल तेवढं मी तुमच्यासाठी करेल पेपरपर्यंत. आणि नोट्स पण तुम्हाला शेअर करेल ग्रुपवरती, टेलिग्राम ग्रुपवरती. तर जॉईन करून घ्या. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक असेल. व्हिडिओ कसा होता नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये. आणि अदर सब्जेक्टच्या जर नोट्स वगैरे काही पाहिजेत असेल तर नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि तुमचे जे मित्र असतील त्यांच्यासोबत नक्कीच शेअर करा. तर धन्यवाद मित्रांनो.